आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन आपण करावं. जगद्गुरु कृपांके हरिभक्त परायण डॉक्टर केंद्रानंद महाराज, मान्य दीपक उर्फ बाबाशेठ मिसाळ, सौ जानवीताई जोगळेकर तसेच मंडळाचे अध्यक्ष किशोरजी चव्हाण यांच्या हस्ते छत्रपतींच्या प्रतिमेचं पूजन होऊन आजच्या कार्यक्रमाचा शुभारंभ होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, प्रभु सियावर रामचंद्र की, भारत माता की, वंदे. सर्व मान्यवरांचे सहर्ष स्वागत. यानंतर वैयक्तिक पद्य सादर करण्यासाठी कार्यकर्ते श्री भाऊ क्षीरसागर यांना मी व्यासपीठावरती बोलवतो. भाऊ क्षीरसागर या ठिकाणी वैयक्तिक पद्य सादर करते, त्यांना विनंती आपण कृपया व्यासपीठावरती यावं. नमस्कार. वैयक्तिक पद्य सादर करतोय, सर्वांनी शांततेने ऐकावे. आम्ही पुत्र अमृताचे, आम्ही पुत्र या धरेचे, उजळून आज दाऊ भवितव्य मातृभूचे. हे राष्ट्र संकटाशी लढले अनेक वेळा, कोणी न जिंकले हे भासे अजय काळा. गेली सहस्त्र वर्षे लढलो न थांबताही, गजनी सिकंदराची उरली न मृत्यू काही. आम्ही काळ पुत्र आम्हा येईल मरण कैसे, उजळून आज दाऊ भवितव्य मातृभूचे. हे राष्ट्र संकटाशी लढले अनेक वेळा, कोणी न जिंकले हे भासे अजय काळा. आदर्श जीवनाचा हा वृक्ष अमरयाला, जरी तोडिले बळाने तरी स्पर्शितो न भाला. त्याचेच पुत्र आम्ही जयवंत
आनंदाचे उजळून आज दाऊ भवितव्य मातृभूचे ही चिन्मयी भरतभू जगतास ज्ञान देता ही देव जन्मभूमी धर्मास ग्लानी येता हे मूर्त अन्नपूर्णा जगतास पाळताना जी काली रूप घेते दृष्टास शासताना या माऊली सर्पू गुरुस्थान या जगाचे उजळून आज दाऊ भवितव्य मातृभूचे आम्ही पुत्र अमृताचे आम्ही पुत्र या धरेचे उजळून आज दाऊ भवितव्य मातृभूचे भवितव्य मातृभूचे भवितव्य मातृभूचे. धन्यवाद. धन्यवाद. नुकतेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संघ शताब्दी सुरू झालेली आहे. त्यानिमित्ताने हे गीत आपल्यासमोर सादर केलं. धन्यवाद भाऊश्री सागर. प्रभात मित्रमंडळ व प्रभात जनप्रतिष्ठान वर्षभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करत असतं. या कार्यक्रमाची सविस्तर माहिती देण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते श्री रवींद्रजी भन्साळी यांनी व्यासपीठात यावं अशी त्यांना विनंती. रवींद्रजी भन्साळी. नमस्कार. प्रभात मित्र मंडळ हे नाव ओळखलं जातं ते प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराजांची जी जयंती आहे ती गेली 35 ते 38 वर्ष झाले आपण साजरी करतो. ह्या गुरुवार पेठ पूर्व भागामध्ये अतिशय भव्य दिव्य अशी जी मिरवणूक असते, एकमेव अशी मिरवणूक असते आणि अतिशय शिस्तबद्ध अशी ही मिरवणूक. ह्याच्यामध्ये ढोल ताशा मर्दानी खेळ महिला पुरुष बाल जिवंत देखावा आणि खूप मोठा लवाजमा असतो. अतिशय सुंदर अशा रथ या मिरवणुकीमध्ये असतो आणि सर्व काम हे 2-3 महिने शिवजयंतीच्या अगोदर वर्गणी काढण्यापासून सर्व कामं ही सर्व कार्यकर्ते करतात. साधारण 200 ते 250 कार्यकर्ते हे 2 ते 3 महिने राबत असतात. त्यानंतर एक सामाजिक जाणीव ठेवून आपल्या बॉर्डरवरती जे जवान आहेत हे शहीद होतात ह्यांच्या मातापितांना आपण दरवर्षी 2 हुतात्मा जवानांना शौर्य पुरस्कार आपण देतो. असा हा कार्यक्रम आपण गेले 10-12 वर्षे करत आहोत आणि पुरस्काराचं स्वरूप त्यांना एक मानपत्र आणि एक धनादेश, चांगला धनादेश साधारण 20,000 रुपये आपण त्यांना देत असतो. तो कार्यक्रम आपण 26 जानेवारी 15 ऑगस्ट या दिवशी करतो. त्यानंतर ह्या भागातील जी मुलं आहेत मुली आहेत जे साधारण 1ली-2री पासून ते 10वी-12वी पर्यंत शिकणारी अशी जी गरजू आणि हुशार मुलं जे आहेत ह्यांना आपण शालेय साहित्य देण्याचा कार्यक्रम करतो. अंदाजे 100 आपण सर्व विद्यार्थी 100 ते 130 पर्यंत आता संख्या गेलेली आहे. तर हाही उपक्रम अतिशय मंडळाचा संपूर्ण ह्या गुरुवार पेठ महात्मा फुले नगरामध्ये परिचित आहे. त्याच्यानंतर काही विद्यार्थ्यांना अगदी फी भरण्याची सुद्धा त्यांच्याकडं पैसे नसतात. अशा साधारण 15 ते 20 विद्यार्थ्यांचं आणि विद्यार्थिनींचं आपण शैक्षणिक मदत आपण करत असतो. त्यानंतर हा एक मोठा कार्यक्रम म्हणजे आपुलकीची भाऊबीज. किशोरजींनी अतिशय सुंदर असं नाव या
उपक्रमाला दिले. सुरुवात झाली होती फक्त 15 ते 16 भगिनींना दिवाळीचं साहित्य देण्याचं, आणि ते स्वरूप बघता बघता ते थोडंसं वाढलं. खरं वाढता कामा नये, परंतु गरजच एवढी आहे. अनेक महिला आहेत की त्यांच्या घरी पुरुष नाही. घरातलं घरकाम करून घर चालवणाऱ्या अशा महिला, निराधार महिला, आपले कार्यकर्ते हे त्यांच्या घरी जाऊन त्यांचं नाव घेऊन फॉर्म भरून हा कार्यक्रम आपण साजरा करतो. आता ही संख्या साधारणतः 250 पर्यंत गेलेली आहे आणि या कार्यक्रमाला भरपूर देणगीदारांचं सहकार्य असतं. याच्या व्यतिरिक्त दरवर्षी आपण जेव्हा अगदी गरज असेल तेव्हा रक्तदानाचा कार्यक्रम, मोफत आरोग्य तपासणी शिबिर, वारकऱ्यांना औषध वाटप, असे वर्षभर सतत उपक्रम आपले होत असतात. 15 ऑगस्ट झेंडावंदन, 26 जानेवारी, आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा मंडळ धावून येतं. सांगायला भरपूर काय, आपल्याला थोडासा उशीर झालेल्या कार्यक्रमाला, तर एवढंच बोलून मी मंडळाचं मनोगत व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद प्रणितीजी. आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष श्री किशोरजी चव्हाण यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की. आज या दिवाळीपूर्व प्रभात जनप्रतिष्ठाननी प्रभात मित्र मंडळ आयोजित आपुलकीची भाऊबीज, आपुलकी मुद्दाम नाव दिलंय कारण भाऊबीज होतीच पण त्याला आपुलकी पण पाहिजे. अशा आपुलकीच्या भाऊबीजेला उपस्थित आजच्या या कार्यक्रमाला आपल्या सर्वांना आशीर्वाद देणारे पूजनीय जगत कृपांकित डॉक्टर श्री चेतनानंद महाराजजी, ज्यांनी आपल्या नुकत्याच वर्षापूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हिंदुत्वाचं सरकार यावं यासाठी अथक परिश्रम घेतले, मोठा प्रवास केला महाराष्ट्रामध्ये आणि त्यांनी अनेक धर्माचार्यांना यासोबत घेतलं. असे पूजनीय डॉक्टर श्री चैतन्यजी महाराज, त्याचबरोबर आपल्या सर्वांना परिचित आणि माझे जुने मित्र श्रीयुत दीपक उर्फ बाबाशेठ मिसाळ, अनेक वर्ष पतित पावन संघटनेच्या माध्यमातून आपल्या पुणे शहरात परिचित आहेत आणि आता भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे निमंत्रित सदस्य आहेत. त्याचबरोबर सौ जान्हवीताई जोगळेकर, ज्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या मुख्य प्रबंधक म्हणून निवृत्त झाल्या आणि अनेक सामाजिक क्षेत्राशी त्यांचा संपर्क आहे. त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित श्रीयुत नाना कांबळे, जनता सहकारी बँकेचे माननीय संचालकही आहेत. त्याचबरोबर श्रीयुत यमुलजी, जे आपल्या भगिनींपर्यंत जे साड्या दरवर्षी पोहोचवतात, पेशवाई क्रिएशनचे मालक श्रीयुत यमुलजी. त्याचबरोबर आपल्या भागातले नगरसेवक श्रीयुत सम्राट थोरात, त्याचबरोबर आपल्या मंडळाचे उत्सव प्रमुख नितीन घोगरे, अमोल व्यवहारे आणि समोर उपस्थित सर्व कार्यकर्ते, त्याचबरोबर विविध संस्थांचे पक्षाचे पदाधिकारी आणि आपल्या सर्व लाडक्या बहिणी. भाजपचे इथं बसले तर मी लाडक्या शब्द उल्लेख केला त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींमुळे पण आज आणि हिंदू सरकार आपल्याला दिसतं, अशा सर्व लाडक्या बहिणी. अशा या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला खरं तर दिवाळीची लगबग चालू आहे. येताना सर्वांना ट्रॅफिक रहदारी लागलीच असणार आहे, त्यातमध्ये ती मात्र शंका नाही. तर सगळं दिवाळीची लगबग चालू आहे, गर्दी आहे, सगळे बाजारपेठा फुलल्या आहेत. दिवाळी सण येऊ घातला, हिंदूंचा सर्वात उत्साहवर्धक असणारा सण आहे, आनंदाचा सण आहे. या दिवाळीला आपण असंही म्हणतो की अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा हा खरं सण आहे. आणि सण म्हणलं की आपण हा एकत्रित साजरा करणं आलंच, आणि त्यातला दिवाळीसारखा सण जो आहे हा एकत्रित येऊन साजरा केलाच पाहिजे, समाजाबरोबर साजरा केला पाहिजे. आपण घरी साजरा करतोच, पण हा साजरा करत असताना मंडळाने किंवा प्रतिष्ठाने डोळ्यासमोर आपण करत असलेला सण हा समाजाने येऊन केला पाहिजे आणि समाजापर्यंत पोहोचला पाहिजे, हे उद्दिष्ट ठेवून खऱ्या अर्थाने आजच्या या कार्यक्रमाची आखणी केलेली आहे. बऱ्याच जणांचं कदाचित गैरसमज होतो, भाऊबीज अजून मला वाटतं 23 तारखेला भाऊबीज आहे, पण आज भाऊबीज का? तर आज भाऊबीज म्हणजे आता आपल्या सूत्रसंचालनाचे किंवा रवींद्र मनसाने मंडळाची माहिती दिली की 200-225 साधारणतः संच आपण देणार आहोत. त्यापैकी 150 संच आज आणि 75 संच हे 24 तारखेला आपण भाऊबीज दुसऱ्या दिवशी ते देवदासी महिलांकरता आपण ते दरवर्षी देत असतो. तर ही भाऊबीजेमध्ये जे या संचामध्ये जे साहित्य आहे त्या संच साहित्याचं वर्णन पण थोड्याने होईलच, पण हे सर्व जो शिदा आहे
हा सर्व शिधा आपल्यापर्यंत हा दिवाळीपूर्व आपल्या फराळाला उपयोगी पडावा. त्यामुळे खऱ्या अर्थाने ही दिवाळीपूर्व ही भाऊबीज साजरी मंडळातर्फे किंवा प्रतिष्ठानतर्फे केली जाते. हे किट करत असताना अनेक जणांचा सहभाग आहे, त्यामध्ये अनेक जणांचं सहकार्य आहे, अनेक जणांचं योगदान आहे. अनेक जणांनी वस्तुरूप आर्थिक स्वरूप मदत करतात नेहमी. त्यामध्ये कार्यकर्ते मागे राहत नाही. कार्यकर्ते आपल्या दरवर्षी प्रमाणे आपल्या उत्पन्नातून काही ना काहीतरी त्यासाठी या संचासाठी योगदान देत असतात. त्यामुळे समाज आणि कार्यकर्ते या सर्वांनी मिळून, आणि सर्वात मोठी गोष्ट कार्यकर्ते परिश्रम घेतात. हे किट जे बनवलं आहे कुठल्या दुकानात बनवलं नाहीये, कुठं आवडतीने बनवलं नाहीये. हे किट जे आहे ते कार्यकर्त्यांनी तयार केलेले आहे. कोणी 100 किलो मैदा देतो, 100 किलो साखर देतो, मग त्याचं 1-1 किलोचं पॅकिंग करणं, हे सर्व गोष्टी हे कार्यकर्ते, आणि सुमारे 2 महिने याची तयारी चालू असते. आणि केवळ या सर्व आमच्या ज्या भगिनी आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचा जो समाधान आहे, आनंद आहे, तो बघून आम्हालाही समाधान लाभतं. आणि एक सामाजिक कर्तव्य म्हणून हे केलं पाहिजे. समाजामध्ये अनेक संस्था किंवा अनेक संघटना दिवाळीनिमित्त कार्यरत आहेत, दिवाळीनिमित्त वेगवेगळे कार्यक्रम घडत असतात. पण आपुलकीची भाऊबीज म्हणून जो आम्हाला या कार्यक्रमाची आखणी केली जाते त्यामध्ये खरंच आम्हाला एक आनंद वाटतो. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की हिंदूंमधला हा सर्वात मोठा सण आहे. आणि हाच हिंदुत्वाचा जर परिस्थिती जर बघितली, अनेक समस्या आहेत महाराज, लोकसंख्येचा पण प्रश्न आहेत. आज अनेक कुटुंबामध्ये पूर्वी असं म्हणायचे की हम तो हमारे दो, तर आता त्याला फुली मारावं मला असं वाटतंय. कारण का लोकसंख्या की 2011 मध्ये जनगणना जी झाली होती ती 80% खाली हिंदू त्यावेळेस गेला होता. यावेळेस जनगणना होणार आहे तर त्यावेळेस किती संख्या जाईल हे आपल्याला प्रामुख्याने प्रश्न समोर आहे. तर हा हिंदूंचे सण टिकले पाहिजेत, हिंदू कुटुंबपणे सशक्त झालं पाहिजे, आणि खऱ्या अर्थाने हिंदू धर्माचे जे संस्कार आहेत हे आपल्या घरी रुजवले पाहिजेत. आणि रुजवण्यासाठी आणि ऐकण्यासाठी खऱ्या अर्थाने आज संतांचे आशीर्वाद आपल्या समोर होतीलच. त्याविषयी मी अधिक काही बोलणे चुकीचं राहील. पण एक मात्र नक्की, आपण हिंदू आहोत याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे, आम्हालाही अभिमान आहे सर्वांना, आणि हा सार्थ अभिमान असलाच पाहिजे. आणि हिंदू धर्मात हे सण उत्सव हे जोरात उत्सवात आनंदाने साजरेच केले पाहिजेत, ही या उत्सवाची किंवा या उपक्रमाची मोठी कल्पना आहे. आणि खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं आज समाज जर बघितलं तर समाज थोडासा निद्रित अवस्थेत आहे. पण हिंदुत्वाचं जागरण पण सुरू झालेलं आहे. काही वर्षापूर्वी प्रतिकूल परिस्थितीत सर्व कार्यकर्त्यांनी काम केलेलं, अनुकूल परिस्थिती आज हिंदुत्वाला आहे. पण प्रतिकूल परिस्थितीमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी, प्रभात मित्रमंडळ सुमारे 38 वर्ष हे काम करते. त्यावेळेची परिस्थिती मला आठवते, प्रतिकूल परिस्थिती होती, हिंदुत्वाची प्रतिकूल परिस्थिती होती. आणि सर्वात विशेष म्हणजे हे मंडळ जे आहे पुण्यातल्या पूर्व भागातलं आहे. या पूर्व भागामध्ये अनेक विविध समाज, अनेक जाती ह्या राहतात आणि गुण्यागोविंदून राहतात. आणि मंडळाचं पण हे काम आहे की त्यामध्ये समरसता भाव आम्ही हा नेहमी बाळगतो. आम्ही जे काम करतो त्यामध्ये कोण कार्यकर्ता कुठल्या जातीचं आम्हाला कधीच माहिती नसतं, तो फक्त हिंदू आहे हे आम्हाला माहिती असतं. त्यामुळे ह्या सर्व पूर्व भागामध्ये समरसता बाळगली जावी हा पण ह्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. अधिक बोलणं उचित राहणार नाही, पण हा जो एक उपक्रम आहे हा उपक्रम साजरा करतो. यामुळे आमचं नक्कीच आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं जीवन कृतार्थ झाल्यासारखं नक्कीच आम्हाला वाटतं. आणि ह्या भावनेने ही भावना आम्ही मनाशी जपणूक करून हा असाच कार्यक्रम दरवर्षी होत राहील. एक मात्र नक्की, आता रवींद्र माणसांनी सांगितली ही संख्या आपण जी आहे ती संख्या सांगण्याचा अर्थ नाहीये. ही संख्या कमी झाली पाहिजे. का कमी झाली पाहिजे की आपण आपल्या पाया आर्थिकदृष्ट्या आपण उभं राहायला पाहिजे, त्यामुळे संख्या कमी झाली पाहिजे. पण कधी कधी असंही मनात विचार येतो की आपण जर घरगुती भाऊबीज केली, आपली श्रीमंत बहीण असते तिलाही आपण आपला गरीब भाऊ काही ना काहीतरी देतच असतो ओवाळणी स्वरूपात. तिला भले त्याची आवश्यकता नसते, पण ही ओवाळणी आहे त्यामुळे लक्षात ठेवा. त्यामुळे ही जी ओवाळणी ही कुठली आपल्याला मदत नाही, काही नाही, ही भाऊबीजेनिमित्त मंडळातर्फे यांनी प्रतिष्ठानतर्फे दिलेली आपली ओवाळणी आपण असं समजतो. आणि एवढं बोलून मी माझं प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. जय श्रीराम. धन्यवाद किशोरजी. सभागृहामध्ये विश्व हिंदू परिषद मान्य धनाजी मावा शिंदे उपस्थित आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. मान्य श्रीकांतजी चिल्लार, मान्य नानाशी सागर, मान्य तुळशीराम मुनेचा, मान्य संतोषजी अनगोळकर या सर्व मान्यवरांचं मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत. आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेले मान्य जगद्गुरु कृपांकित हरिभक्त परायण डॉक्टर चेतनानंद महाराज पुणेकर यांचा परिचय आपल्यासमोर ठेवतो. महाराज खरं तर श्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्टच्या चातुर्मासाच्या निमित्ताने जे प्रवचन आयोजित होतं त्या प्रवचनामध्ये तुम्हाला ऐकताना आम्हाला हरिभक्त परायण बाबा महाराज सातारकरांची आठवण होते. महाराजांचं प्रवचन ऐकताना जे आत्मानुभूती जी मिळायची ते आपल्या प्रवचनातून आपल्या कीर्तनामधून मिळते. महाराज वैकुंठवासी होण्यापूर्वी त्या गणेश कला क्रीडा रंगमंचमध्ये अनेक वर्ष तो चातुर्मासामध्ये प्रवचन महोत्सव चालायचा. तो ऐकलेला कार्यकर्ता म्हणून आपल्यासोबत नतमस्तक होतो.
जगद्गुरू कृपांकित चैतन्यानंद महाराज पुणेकर उर्फ पंकज महाराज गावडे, जन्मगाव पिंपळगाव तर्फे नारायणगाव, शिक्षण तत्वज्ञान विषयात जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे नीतिशास्त्र यावर PhDचा प्रबंध सादर केलेला आहे. मॅनेजमेंट व मानसशास्त्र, संत साहित्यावर अभ्यास व कॉर्पोरेट ट्रेनर म्हणून विविध ठिकाणी ते प्रशिक्षण देतात. जीवनातले पहिले 45 मिनिटाचं भाषण 1987 साली वयाच्या 9व्या वर्षी, पहिले व्याख्यान सन 2000 मध्ये, पहिले प्रवचन सन 1997 मध्ये, तर पहिले कीर्तन श्री क्षेत्र भंडारा डोंगर देऊज जानेवारी सन 2023 मध्ये त्यांनी सादर केले. वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी कीर्तनकार म्हणून उभे राहत असताना कॉर्पोरेट जगतातील मोठ्या पॅकेजच्या नोकरीवर यांनी राजीनामा दिला. रिलायन्स कॅपिटल, आदित्य बिर्ला कॅपिटल, केअर हेल्थ यासारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये विविध पदांवरील त्यांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे. अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचं जे मंदिर झालं, त्या मंदिरामध्ये, त्या गर्भगृहामध्ये देशातील नव्हे संपूर्ण जगतातील एकमेव असे कीर्तनकार म्हणजे जगद्गुरू कृपांकित हरिभक्त परायण डॉक्टर चैतन्यानंद महाराज पुणेकर महाराज यांनी आतापर्यंत 1500 पेक्षा जास्त प्रवचने दिलेली आहेत. महाराजांना सिंगापूर व इंडोनेशिया येथे कॉर्पोरेट क्षेत्रात उत्तम कामगिरीबद्दल 2 पुरस्कार, तसेच वॉशिंग्टन DC अमेरिका येथे कार्यालय असणाऱ्या संस्थेच्या गामा शिखर संस्था आयोजित जगातील 48 देशांच्या कॉन्फरन्समध्ये रिलायन्स कंपनीचे प्रतिनिधी म्हणून सहभाग केलेला आहे. सद्गुरू श्री गंगागिरी महाराज, डॉक्टर श्रीराम लागू, डॉक्टर नागनाथ कोतापल्ले इत्यादी महान व्यक्तीकडून पुरस्कारांनी सन्मानित आहेत. माननीय महाराजांचा सन्मान मलाचे अध्यक्ष जे किशोरजी चव्हाण व उत्सवप्रमुख नितीनजी गोगरे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. छत्रपती शिवरायांची प्रतिमा, शाल, शिपाई पुष्पगुच्छ देऊन महाराजांचा सन्मान मंडळाचे अध्यक्ष किशोरजी चव्हाण व उत्सव प्रमुख श्री नितीनजी गोगरे करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की. आज आपल्या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुण्या सौ जान्हवी जयंत जोगळेकर यांचा परिचय थोडक्यात करून देतो. या M.Com CA-IB आहेत. त्यांचे 10वी पर्यंतचे शिक्षण नागनाथ विद्यालय मोहोळ जिल्हा सोलापूर येथे झालेले आहे. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण मॉडर्न कॉलेज शिवाजीनगर पुणे येथून झालेले आहे. त्या काळात त्या पुणे येथील विद्यार्थी सहाय्यक समिती तसेच सेवा सदन वसतिगृह येथे त्यांचे वास्तव्य होते. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे पार्ट टाइम जॉब करून आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलेले आहे. 1980 ते 2020 या काळात त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये क्लार्क पदापासून मुख्य प्रबंधक या पदापर्यंत सेवा केलेली आहे.
नोकरीनिमित्त शहरी, निमशहरी, ग्रामीण, मेट्रो अशा अनेक विविध ठिकाणी बदल्या झाला. त्यांनी 5 शाखांमध्ये शाखा अधिकारी म्हणून पद भूषवलेले आहे. मी ताईंचे मंडळातर्फे खूप खूप अभिनंदन करतो. धन्यवाद. व्यासपीठावर उपस्थित माननीय अमोल शेठ एमोल यांचा सन्मान अमोल व्यवहारे यांनी करावयाची त्यांना विनंती करतो. तसेच व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय नगरसेवक सम्राटजी थोरात यांचा सन्मान हेमराज साळुंके यांनी करावयाची त्यांना विनंती करतो. तसेच जनता सहकारी बँकेचे मान्य संचालक नाना कांबळे यांचा सन्मान श्री रवींद्रजी भन्साळी यांनी करावयाची मी त्यांना विनंती करतो. माननीय श्री धनाजी मामा शिंदे यांना विनंती, आपण कृपया व्यासपीठावरती यावं. विश्व हिंदू परिषद प्रांत मंदिराचे पूर्व आयामाचे प्रमुख माननीय धनाजी मामा शिंदे यांनी कृपया व्यासपीठावरती यावं. आज आपल्या मंडळाचे कार्यकर्ते माननीय अमोलजी व्यवहारे यांचा जन्मदिवस आहे. त्यांचं अभिष्ट चिंतन उच्च प्रमुख अभिष्ट चिंतन माननीय महाराजांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. राजगड स्मारक समितीमध्ये अत्यंत उत्स्फूर्तपणे कार्य करणारे, छत्रपती शिवरायांवरती प्रेम करणारे मंडळाचे उत्सव प्रमुख अमोलजी व्यवहारे यांचं अभिष्ट चिंतन व आशीर्वाद माननीय हरिभक्त परायण चेतनानंद महाराज पुणेकर देत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की. आपुलकीची भाऊबीज हा सण साजरा करत असताना माननीय अध्यक्ष किशोरजी चव्हाण यांचा नेहमी आग्रह असतो की व्यासपीठावरती एक धर्माचार्य नेहमी असले पाहिजेत. त्यांच्या मुखातून जी आपल्याला प्रेरणा मिळते, जे शब्द आपल्याला परमेश्वरी ऐकायला भेटतात, ते आपल्या सर्वांना एक उल्हास देणारे असतात, प्रेरणा देणारे असतात. आजपर्यंत प्रभात जनप्रतिष्ठानच्या या कार्यक्रमामध्ये हरिभक्तपरायण मंगाताई कांबळे, हरिभक्तपरायण क्रांतिगीता महाबळ, हरिभक्तपरायण सुप्रियाताई साठे यांच्या वाणीतून आमच्या माता भगिनींना अनेकदा मार्गदर्शन लाभलेलं आहे. आपण आता कार्यक्रम मान्यवरांच्या मनोगताच्या दिशेने जाऊयात. सर्वप्रथम मान्य दीपक उर्फ बाबाशेठ मिसाळ मी यांना विनंती करतो, त्यांनी या ठिकाणी आम्हा सर्वांसमोर संबोधित करावं. नमस्कार. सगळ्यांचा परिचय किशोर भाऊंनी दिलेला आहे. मी परिचय द्यायला गेलो तर मग मी विसरतो मला काय बोलायचं, म्हणून मी आदरणीय व्यासपीठ म्हणतो. आदरणीय व्यासपीठ, जमलेले माता बंधू भगिनींनो, किशोर भाऊचा परवा दिवशी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी फोन आला. त्यांनी सांगितलं असाचा कार्यक्रम आहे, आपण याल का. आता म्हटलं त्यांनी आदेश दिला, मला येणं भाग आहे. त्यामुळे मी छोटा कार्यकर्ता आहे, बोलायला जमत नाही, तरी त्यांनी सांगितलं काहीतरी 5 मिनटं बोला जेवढं. तर शेजारी माझे महाराज आहेत ना, त्यामुळं थोडंफार त्यांच्याकडनं शिकलो आहे. तर त्याविषयी किशोर भाऊंनी सांगितलं, मी येण्याचं कबूल केलं आणि आलो. आणि प्रभात मित्रमंडळाच्या माध्यमातून किशोर भाऊंनी यापूर्वीही अनेक खूप चांगले उपक्रम केलेले आहेत आणि अजूनही ते करत आहेत. तसं आजच्या कार्यक्रमाचा त्यांनी मला एक परिवाराचा सदस्य म्हणून त्यांनी माझी इथं निवड केली, त्यामुळं मी त्यांचे खूप आभार मानतो. आता जगामध्ये सगळीकडे काय काय चाललं आपल्याला माहिती आहे. भाऊबीजेचा कार्यक्रम आहे. माझ्या भावाला माझी माया असू दे, माया करू दे, हे गाणं फेमस आहे. आणि सगळ्यांसाठी माझ्या शुभेच्छा. माझ्या माता भगिनी माऊलींना येणाऱ्या दिवाळीच्या शुभेच्छा मी आत्ताच देतो, कारण नंतर अशी भेट आपली कुठली भेट झाली तर ती कार्यक्रमाच्या माध्यमातूनच होणार आहे. म्हणून मी तुम्हाला आत्ता सगळ्यांना त्या शुभेच्छा देतो. आता जे जगामध्ये चाललेलं आहे, आपल्याकडं चाललेलं आहे, आज हा दिवाळीचा सण सगळ्या सणांचा आपला राजा आहे.
तर या राजाचा मान आपल्याला टिकवायचा आहे. हा मान ज्यावेळी दिवाळी येते त्यावेळी गरिबातल्या गरीब व्यक्ती कर्ज काढून पण दिवाळी साजरी करतो. असा हा राजा आहे. या राजाला धक्का लागता कामा नये. या राजाचे राजेपण आपण कसं जपायला पाहिजे. आणि एक आपण सगळे राजाचा दिवस आले की आपण सगळे एकत्र होतो, एकमेकांना शुभेच्छा देतो, फराळाला बोलवतो, येतो जातो. पण आता आपल्याला सगळ्यांना एकत्र जास्तीत जास्त एकत्र राहायची गरज आहे. कारण हे आपले धर्म, आपले हे जे आपण सण करतो ते सण टिकवायला पण पाहिजे, टिकायला पण पाहिजे आणि त्याचं रक्षण पण व्हायला पाहिजे. म्हणून हळू थोडे संस्कृतीच्या रक्षणासाठी, संस्कृतीच्या रक्षणासाठी, थोडे धर्मवेडे धर्माच्या रक्षणासाठी. कारण पूर्वी भरपूर धर्मवेडे होऊन गेले, पण आता काय झालेलं आहे की शिवाजी महाराज जन्मावे पण ते किशोर चव्हाणांच्या घरी, माझ्या घरी नको. पण आता ती वेळ नाही आहे. आत्ता वेळ आहे की शिवाजी महाराज जन्मावे ते माझ्याच घरी. आणि ही काळाची गरज आहे. ही काळाची गरज आहे. जोपर्यंत आपण म्हणतो तिथं घडलंय, अजून माझ्यापर्यंत काय नाही आलं, इकडे घडलंय, ती वाट कशाला बघायची. आपण माझ्या घरापर्यंत येण्याची वाट बघायची का. बाकीची लोक आपण कुठल्या धर्माचा हेट करत नाही, राग करत नाही, विरोध करत नाही. आज तुम्ही बघता टी व्हीवरती कुठंही काही झालं, हिंदूंचे आपल्यामध्ये काही मुस्लिम बांधव पण जे माझे खूप जीवाभावाचे आहेत की जे धर्म मानतात, एकमेकांच्या घरी येतात जातात, बरोबर असतात. आणि आपण कुणाला म्हणत नाही की तू हे कर तू ते कर, पण असं कोण म्हणणार आहे तर त्याला जागेवर दाबायला पाहिजे. आज आपल्या मिरवणुका निघतात, आपल्या मिरवणुका निघाल्यानंतर त्याच्यावर दगडी पडतात, लाठी हल्ले होतात, काट्या मारतात, जे काय हातात दिसल ते मारामारी आपल्यावर. तुम्ही सगळ्यांनी बघितलं का मागच्या वेळी आपली रामनवमी असेल किंवा कुठला उत्सव असेल, दगडी मारल्या, आपली लोक गंभीर जखमी झाली. दुसऱ्या दिवशी त्यांचं काहीतरी निघालं, त्याच्यानंतर कोणी प्रत्युत्तर तरी दिलं का. आपली लोक कधीतरी कुणावर तरी मुद्दामून खोडसाळपणे कुणावर दगडी टाकतात का, कुणाला मारतात का. हा हिंदू धर्म आहे. कारण आपल्याला जे देवाने शिक्षण दिलं आहे त्या पद्धतीनेच आपण चाललेलो आहे. त्यामुळं आपल्याला कुणाला इजा करायची नाही आहे, पण स्वतःचं संरक्षण पण करायला पाहिजे ना. स्वतःचं संरक्षण आपण आपल्या आई बहिणीचं संरक्षण नाही केलं तर मग जगून उपयोग काय. त्यामुळं आपण आपल्या प्रत्येक बरोबरच्यांना, शेजारच्यांना, विरोधक पण असतील तर त्यांनाही सांगून आपण एकजूट कसं राहायला पाहिजे. आपण कुणाला मारायचं म्हणतच नाही आहे, आपल्याला ते करायचंच नाही आहे, पण अंगावर आल्यावर शिंगावर तर घ्यायला पाहिजे ना. आज ती पण परिस्थिती नाही आहे. अंगावर आले की तुम्ही खालीच पडताय, हे चुकीचं आहे ना. ह्याच्यासाठी तुम्ही काय करणार तर एकमेकांबरोबर बोलून, एकमेकांबरोबर मिळून मिसळून, कुणी असू द्या, एकजूट. आता तुम्ही सगळ्या झाशीच्या राणी आहेत, तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. मातेला पण लढायलाच लागलं ना. आणि नवरात्रामध्ये माता लढली, ती राक्षसांचा वध केला तिने, त्यासाठीच ती लढली. मग इथून पुढं कुठल्या राक्षसी शक्ती आल्या तर त्यांना चिरडायला तुम्ही एकजुटीने पुढे यायला पाहिजे. तुम्ही पुढे आले तर समजा मी कुठेतरी घाबरून बसलोय, पण मला कळालं की बाबा चव्हाणताई निघालत लढायला, तर त्यांना बघून माझा उत्सव वाढायला पाहिजे आणि मी बाहेर यायला पाहिजे आणि मी पण लढायला पाहिजे. कारण कसं आहे, रात्र वैरेची आहे आणि वेळ वाईटाची आहे. ह्याच्यातनं सगळ्यांना माहिती आहे काय व्हायला पाहिजे, काय करायला पाहिजे. आपण सगळ्यांनी एकजुटीसाठी प्रयत्न करायला पाहिजे.
काही विघ्न संतोषी लोक आहेत की त्यांना वाटतं की नाही नाही हे असं होणार नाही आहे तसं होणार नाही. आत्ता काही लोक जे आपलं हजार लोकांचा एक गाव आहे, त्याच्यात काही लोक एक 10-20 जण आहेत इतर जातीची, ते हेच करणार की बाबा आम्ही तुमचे काही आपले आहेत, पण जो आपल्या देशाचा नाही आहे, जो बाहेरून आलेला आहे, जो आपल्या देशाच्या विरुद्ध करतो काम, तर त्याचं काम आपल्याला तमाम करायलाच पाहिजे ना. का सगळेच मोदी आणि सगळेच ठेका मोदी आणि योगींनी घेतलाय का? मग आपण काय करायचं? फक्त ते आहेत तोपर्यंतच. तर असं न होता आपण सगळ्यांनी एकमेकांच्या सानिध्यात राहून एकमेकांना सांगून हे पुढचं जग वेगळं होणार आहे जर तुम्ही नाही, आपण सगळे एकत्र नाही हे झालो तर. आता हा कार्यक्रम वेगळा आहे, इथं वक्ते खूप मोठे आहेत, हे मला काही जास्त बोलता येत नाही, तरी पण आपलं थोडं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, हॅपी दिवाळी सगळ्यांना. धन्यवाद शेठ. आपल्या वाणीतून पतित पावन संघटनेचे कार्यकर्ते असताना जी उद्रेकता, जी आक्रमकता होती ती आजही दिसली. यानंतर जान्हवी जयंती जोगळेकर यांना मी विनंती करतो पुढील 10 मिनिटांमध्ये आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं. नमस्कार. आदरणीय सावित्रीबाई फुले आणि समस्त स्त्री शक्ती मातृशक्तीला माझे मनापासून अभिवादन. आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित सगळ्या माझ्या बंधू भगिनींनो, आजचा कार्यक्रम प्रभात जनप्रतिष्ठानने जो आयोजित केला आहे आणि तो पूर्ण होण्यासाठी तुमची जी खूप उत्सुकता आहे त्यामुळे जास्त वेळ मी घेत नाही, पण ह्या कार्यक्रमाचं नियोजन ह्या मंडळाने खूप सुंदर पद्धतीने केलेलं आहे. आपुलकीची भाऊबीज, त्या शब्दाच्या आपुलकी शब्दाने कार्यक्रमाची शोभा अजून वाढली आहे खरं म्हणजे. आणि अगदी आल्या आल्या मला एका किशोरींनी, हिंदवी नाव मला वाटतं त्या मुलीचं, सोनचाफ्याचं फूल देऊन ते स्वागत केलं. तिथपासून आपुलकीची जाणीव आत येताना होत राहिली. आणि आपण जितक्या संख्येने उपस्थित आहात, या अशा कार्यक्रमांमागे उद्देश एकच असतो की प्रत्येकजण आपापल्या संसाराच्या गाड्यात पिचलेला असतो, काही ना काही कारणाने अडचणींना तोंड देत असतो. आणि अडचण नाही तर जीवन नाही, खरं सांगायचं. सरळ सोड रस्त्यावर कोणीही चालेल, अडचणीतून खाचगळग्यातून मार्ग काढत आपण इथे आलेला आहात. अशा वेळेला असं वाटतं की जगात माझ्या पाठीशी कोणी आहे का नाही आहे, मी एकटी आहे. बऱ्याच वेळा म्हणजे बँकेत सुद्धा महिलांशी माझा खूप संपर्क आला. बचत गट शाखेच्या पण मी शाखाधिकारी होते आणि एक महिला मॅनेजर म्हणून माझा बघायचा दृष्टिकोन अजून सॉफ्ट कॉर्नर नाही असायचं या लोकांकडे. इवन सावित्रीबाई ह्या आपल्या हॉलमध्ये सुद्धा मी एका कार्यक्रमाला आले होते, आमच्या बँकेच्या कार्यक्रमाकरताच. इथल्या लोकांना मुद्रा कर्ज वाटप मी केलं होतं. सावित्री महासंघाच्या जे गट प्रमुख होत्या किंवा त्यातल्या उद्योजिका होत्या त्यांना मी कर्ज वाटप केलं, तो कार्यक्रम मी इथे केला होता. त्यामुळे ह्या सगळ्यांच्या अडचणी मी खूप जवळून बघितलेल्या आहेत. आणि एक क्षण असा येतो की माझं आयुष्यात कोणी नाही, मला पाठीशी कोणी नाही आहे. जसं स्वामींचे अक्कलकोट स्वामींचे बरेचसे भक्त असतात, ते अनुयायी असतात, ते म्हणतात की स्वामींचा आदेश काय की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि असे स्वामी किंवा हे अशी शक्ती, ईश्वर शक्ती आणि आपुलकी अशा ह्या लोकांच्या रूपाने आपल्यासमोर येते. जुन्या काळात बघा शेगडी चूल वगैरे असायचे, लाकडं धूर कोळसा वगैरे ह्या सगळ्यात. तेव्हा किती सिंपल गोष्ट होती की धूर झाला तर काय त्याच्यावर करायचं, तर चुलीचं राख झटकण्यासाठी त्याच्यावर एक फुंकर घालायची आणि मग तो निखार तेवेचतो आणि त्याच्यातून आपलं पुढचं धूर कमी होतं आणि एक सुसूत्रता येते आयुष्यात, त्या स्वयंपाकाला सुद्धा. तशी ह्या आपुलकीची भाऊबीज या निमित्ताने तुमच्या प्रत्येकाच्या दुःख क्षणभर बाजूला टाकून एक प्रकारची आनंदाची फुंकर घातली असेल असं मला वाटतं. आणि या निमित्ताने तुम्ही सगळ्यांशी एक नक्की समजा की आपण जगात एकटं नसतो, कोणीतरी आपल्या पाठीशी असतो. तर प्रभात जनप्रतिष्ठानचे लोक नक्कीच तुमच्या पाठीशी असणार आहे त्याची मला खात्री आहे. आणि मी फक्त आपल्या सगळ्यांना दिवाळी शुभेच्छा देऊन माझं भाषण थांबवते, कारण आपला पुढचा कार्यक्रम खूप महत्त्वाचा आहे. धन्यवाद. धन्यवाद ताई. यानंतर जी उत्सुकता आहे ते महाराजांचा शुभ आशीर्वादन मी माननीय हरिभक्त परायण चैतन्यानंद महाराज पुणेकर यांना विनंती करतो, त्यांनी आम्हा सर्वांना आशीर्वचन द्यावं. नमस्कार.
आज आपल्या प्रतिष्ठानच्या वतीने होऊ घातलेल्या आपुलकीच्या दिवाळीच्या समारंभाच्या निमित्ताने व्यासपीठावर प्रमुख उपस्थितीमध्ये असणारे आम्हा सर्वांचे लाडके, आम्हा सर्वांना अडचणीच्या कालखंडामध्ये आमच्या मागे उभे राहणारे पुणे शहरातलं पतित पावन संघटनेच्या माध्यमातून आणि अनेक व्यासपीठांच्या माध्यमातून समाज जीवनामध्ये बदल व्हावा म्हणून काम करणारे आदरणीय बाबाशेठ मिसाळ, बँकेच्या प्रबंधक पदातून अतिशय चांगलं काम करणाऱ्या आदरणीय जागृतीताई, ज्यांनी अतिशय आपुलकीने मला या ठिकाणी बोलवलं, जे विश्व हिंदू परिषदेच्या अनेक व्यासपीठावरनं मी त्यांचं काम जवळून पाहिलेलं आहे, जे आदरणीय किशोरजी चव्हाण, अमोलजी, नानाजी कांबळे, सम्राटजी थोरात, नितीनजी घोगरे आणि अमोलजी व्यवहारे. खरं तर ही सगळे मान्यवर आहेत आणि तुम्ही समोर बसलेले आज सगळे अतिथी माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. मी थोड्याच वेळामध्ये माझं या ठिकाणी संभाषण उरकणार आहे. याचं कारण असं आहे की माझ्याही मनामध्ये प्रश्न होता की दिवाळी इतक्या लांब आहे आणि आताच किशोरजींनी हा कार्यक्रम का घेतलेला आहे, आणि मग त्यांच्या भाषणामध्ये माझ्या त्या गोष्टी लक्षात आल्या. खरं तर या सगळ्या मागची जी त्यांची भूमिका आहे, त्या प्रतिष्ठानची जी भूमिका आहे ती मला वाटतं खूप वेगळी आहे. आणि म्हणून प्रस्तावनेमध्ये ज्यांनी प्रस्तावना केली त्यांनी ते कामही सांगितलं की शूरवीरांच्यासाठी काम करतात, प्रभात जनप्रतिष्ठान देवदासींच्या कल्याणासाठी काम करतायत, वंचितांसाठी करतायत, दुर्बळांसाठी करतायत, विद्यार्थ्यांसाठी करतायत, म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये देखील काम करतायत. आता मला तुमचे फक्त एक पुढचे 10-15 मिनिटं हवे आहेत आणि त्यानंतर मग कार्यक्रम तुमचा असेल, मी माझ्या जागेवर असेल. आपण इथे सगळेजण बसलेलो आहोत. मला खरं सांगा मनापासून, ज्या विशेष करून माझ्या भगिनी इथे बसलेल्या आहेत, ज्या माहेरचा उमरा ओलांडल्यानंतर सासरे आल्यानंतर नवऱ्याबरोबर ॲडजस्टमेंट, सासऱ्यांबरोबर, सासूबरोबर, परिवाराबरोबर सगळ्या ॲडजस्टमेंट करत 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 ज्या दिवाळीचा सण येतो आणि त्या दिवाळीमध्ये हा सगळा संसार करत असताना ज्या दिवशी भाऊबीज असते त्या दिवशी माहेरच्या असणाऱ्या दिशेने तुमचा ओढा असतो. माहेरचं गाव जवळ येतं तशी तुमची धडधड वाढते, कारण तुमच्या घरामध्ये तुमची आई बाबा तुम्हाला दिसणार आहेत आणि ते आपुलकीने तुम्हाला जवळ घेणार आहे, तुम्हाला मिठी मारणार आहे. भाऊ रायाला तुम्ही ओवाळणार आहात, त्याच्या असणाऱ्या अखंड आयुष्यासाठीची प्रार्थना करणार आहात, भाऊबीज घेणार आहात आणि पुन्हा सासरी येणार आहात. या सुखवस्तूमधल्या असणाऱ्या माझ्या भगिनी तो अनुभव 1-2 दिवस घेतायत. माझा प्रश्न त्या महिलांसाठी आहे की माहेरी जात असताना भाऊ बिजेला आपल्या मुलांना घ्यायचं, बरोबर जायचं, मामाच्या गावाला निघालो म्हणून जायचं, पण मनामध्ये भीती असते आणि डोळ्यामध्ये अश्रू असतात. आज मी माहेरी गेल्यानंतर माझा दादा माझं स्वागत करेल का? जी आई आणि बाबा होते त्यावेळी मला जो आदर होता तो आदर माझी आई बाबा नसल्यानंतर माहेरी मला मिळेल का? भाऊ राया माझ्याकडनं ओवाळून घेईल का आणि ओवाळल्यानंतर मला सन्मानित करेल का? या मनामध्ये खूप सारे प्रश्न असतात. सासरी आल्यानंतर वेदना वाट्याला येतात, यातना वाट्याला येतात, अवहेलना वाट्याला येते, अपमान वाट्याला येतो, संघर्ष करावा लागतो. एक स्त्रीचा संघर्ष एका स्त्रीशिवाय दुसरं कोणीही समजावून घेऊ शकत नाही. आणि तिच्या जीवनाची दिवाळी फक्त एकच दिवस साजरी केली जाते आणि ती म्हणजे भाऊबीज. एकच दिवस तिच्या मांगल्यासाठी, अभिमानासाठी, स्वाभिमानासाठी, आनंदासाठी, प्रेरणेसाठी या संपूर्ण हिंदू परंपरेमध्ये एकच दिवस तिला दिलेला आहे आणि तो म्हणजे भाऊबीज. पण बाबाशेठ हा एक दिवस, ज्या माझ्या सासूर वाशिनीची आई नाही, बाबा नाही ना, तिला विचारा तो एक दिवस तरी तिला सुखाचा मिळतो का? सासरी गेल्यानंतर अवेलना आणि माहेरी गेल्यानंतरही अपमान. काय? अरे भगवान परमात्मा श्रीकृष्ण ज्ञानदेवांच्या रूपानं सांगतात, स्त्री पुरुष नाम भेदे शिव पण एकले नांदे जग सगळे आधादे पणीजी. तुम्हाला पार्वतीची पूजा करावी लागेल तर मी तुमच्यावर प्रसन्न होईल, ती आणि मी एकच आहोत. हे सगळं असताना आज चाकणसारख्या परिसरामध्ये, हिंजवडी सारख्या परिसरामध्ये, वाघोली सारख्या परिसरामध्ये, आज शिक्रापूरच्या परिसरामध्ये, भोसरी, पिंपर, आमचे असणारे पिंपरी चिंचवड, ताथवडे, तळवडे या सगळ्या एरियामध्ये काय चाललंय? बहिणीला हक्क द्यायला मागत नाहीये, भाऊबीज खूप लांब आहे.
अरे ती पण त्याच बापाच्या पोटी जन्माला आलेली लेक आहे. तुझा जितका अधिकार आहे तितका तिचाच अधिकार आहे, पण तो नाकारला जातो. आणि ज्या दिवशी तो अधिकार नाकारला जातो त्या दिवशी फक्त अधिकार नाकारला जात नाही, तू माझी बहीण नाही हे सुद्धा नाकारलं जातं. हे दुर्दैव आहे. आता इथे बसलेल्या भगिनींना माझा प्रश्न आहे, तुम्ही तर कायम तुमच्या सौभाग्याचं लेणं म्हणून वटसावित्रीची पौर्णिमा करता, वडाला फेऱ्या मारता, दारू पिणारा असेल, तुम्हाला मारहाण करणारा असेल, वेळेत घरी येणारा नसेल तरी देखील 7 जन्मी तो मिळावा. अरे काय हे कुठून शिकलात तुम्ही? कुणी शिकवलं तुम्हाला? तुमच्या DNA मध्ये आलं कुठे? तसंच भाऊ, तुम्ही भाऊबीजेच्या दिवशी उमऱ्यात येता आणि वहिनी ज्यावेळी सांगते ना ते घरामध्ये नाहीत, आणि दरवाजा लावताना तुम्ही पाहताय की मागच्या दारात तुमचा भाऊ पाठ दाखवून निघून जातो, त्यावेळी तुमच्या पाठीवर जन्माला आलेला तुमचा भाऊच आहे का ही शंका तुमच्या मनामध्ये येते. आणि भिंतीला अडकवलेल्या आई बाबांचे फोटो अश्रूंनी त्याचा अभिषेक करता, तुमच्या फाटक्या साडीनं ते आई बाबांचे फोटो पुसता आणि सांगता, आई बाबा तुम्ही होता तोपर्यंत ही भाऊबीज होती, तुम्ही गेलात माझं माहेर पण संपलं. असं माहेर पण संपलेल्या माझ्या कितीतरी भगिनी आज महाराष्ट्रामध्ये आहेत, या हिंदुस्थानमध्ये आहेत. दीपावलीचा सण हा फक्त महाराष्ट्रात साजरा होत नाही, हिंदुस्थानमध्ये साजरा होत नाही, तो पाकिस्तानमध्ये पण होतो. लक्ष्मीपूजनाची पाकिस्तानामध्ये सार्वजनिक सुट्टी असते, म्यानमारमध्ये साजरा होतो, मॉरिशसमध्ये होतो, सिंगापूरमध्ये होतो, इंडोनेशियामध्ये होतो, त्रिनिदाद मध्ये तो सण साजरा होतो, श्रीलंकेमध्ये तो सण साजरा होतो, सिंगापूरमध्ये होतो, लंडनमध्ये तो सण होतो, न्यूयॉर्कमध्ये आणि न्यू जर्सीमध्ये हा सण साजरा होतो. पण त्याच वेळी आदिवासी पाड्यांमध्ये राहणाऱ्या माझ्या गोरगरीब भगिनी, ठाकर वस्तीमध्ये राहणाऱ्या माझ्या गोरगरीब भगिनी, गावामध्ये, पाड्यामध्ये, वाड्यांमध्ये, झोपड्यांमध्ये राहणाऱ्या माझ्या गोरगरीब भगिनींना दिवाळीला लाडू बनवण्याला देखील, स्वयंपाकाला देखील पैसे नसतात. साडी तर खूप लांब आहे, भाऊबीज तर खूप लांब आहे. हा एकत्रित विचार जर आपण पाहिला सगळं समाज मनाचा, तर माझ्या डोळ्यापुढे अशा सगळ्या भगिनी दिसत होत्या. देवदासींचं इथे आलं, कुणाच्या तरी प्रस्तावनेमध्ये तो उल्लेख आला. मी तर बाबाशेठ माझ्या मुलांच्या आणि माझ्या मुलींचे वाढदिवस रेणुताई गावस्करांच्या त्या देवदासीच्या मुलांमध्ये जाऊन साजरे करतो, कधी अंध संघटनेमध्ये जाऊन साजरे करतो, ब्रेल लिपीतला आरती संग्रह काढण्याचा प्रयत्न करतो, कधी अपंग लोकांमध्ये जाऊन साजरा करतो. दुःखितांची ज्यावेळी आपण दुःख पाहतो त्यावेळी त्या वेदनेनं आपलं अंतःकरण हेलावतं, आणि हेलावलेल्या अंतःकरणानेच क्रांती केलेली आजपर्यंत. कठोर हृदय कधी क्रांती करत नाहीत. ज्यांची हृदय संवेदनेने परिपूर्ण आहेत तीच हृदय पुढे येतात आणि काम करतात, आणि समाजाला बदलण्याचा अट्टहास संपूर्ण जीवनभर ते सांभाळत आहेत. तसे सावरकरांनी सांभाळलं एक व्रत की घेतले व्रत हे आम्ही अंततेने लब्धब्ब प्रकाश इतिहास निसर्गमाने जी दिव्य दाहक म्हणून असाव्याचे बुद्धाची वाण धरिले करी हे सतीचे. अरे सतीचं वाण घेऊन काम करणारी ही सगळी माणसं समाज रचनेमध्ये ज्यावेळी पुढे येतात त्यावेळी इतिहास बदलतो. इतिहासाचा अर्थच काय? इतिहास म्हणजे जसं होतं तसंच. हा इतिहास आम्हाला भगतसिंगांनी शिकवला. अरे फासावर जाणारे भगतसिंग बाहेर बहीण रडत असेल ना, भाऊ बिजेला भाऊ नाही, किती मोठा प्रश्न आहे. फासावर लटकलेला भाऊ या देशासाठी आहे. जात, प्रांत, भाषा, धर्म हे सगळ्याच्या पलीकडे माझा देश आहे हे तरी आम्ही विसरून जातोय, आणि हे माझ्यासाठी मोठं दुःख आहे. म्हणून माझा एक प्रोजेक्ट होता, लाईक जैन लेट्स मेक द नेशन. चला बदलूया, राष्ट्र घडवूया. आता आपल्याला बदलावं लागेल. माझी जातीचा अभिमान मला असावा, माझ्या धर्माचा अभिमान मला असावा, भाषेचा अभिमान असावा, प्रांताचा अभिमान असावा, आणि त्याचबरोबर या मातीसाठी लढलेल्या माझ्या शूरवीरांना समोर ठेवून या राष्ट्राचाही अभिमान मला असावा ना. आणि तो राष्ट्राचा अभिमान असेल तर या राष्ट्रातल्या असणाऱ्या दुःखतांच्या, दुरितांच्या, दलितांच्या, पतितांच्या, वंचितांच्यासाठी कार्य करणारी माणसं पुढे येतात. आणि त्यातलं मला वाटतं आजचं हे प्रतिष्ठान आहे जे आज भाऊबीज साजरी करतो, पण त्या भाऊबीजेला आपुलकी हे नाव देतं. हे माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे, मदत नाही. बऱ्याच वर्तमानपत्रांमध्ये बातम्या येतात, मतं येतात, बॅनर छापले जातात, हँडबिल पाहिले जातात, सोशल मीडियावर पोस्ट येतात, मदत केली, मदत केली, मदत केली. अरे मदत केली, काय केलं? इथे जन्माला आला, तिथं हवा फुकट मिळाली, पाणी फुकट मिळालं, माती फुकट मिळाली, गुरुजन आले, शिकवलं, आईवडील मिळाले, वाढवलं. तुम्ही काय केलं? इथून काय मिळवलं? देण्यासाठी मदत केली, मदत केली. हे कर्तव्य भावनेतनं करा ना, हे तुमचं कर्तव्य आहे, आपण समजावून तर घेतलं पाहिजे. आणि ते किशोर भाऊंच्या नेतृत्वाखाली हे प्रतिष्ठान गेले 38 वर्ष काम करतंय. मला मोठा आनंद आहे. ज्या माणसाने येरवड्याचा जेल पाहिला, किती जेलमध्ये जाऊन आले, किती आंदोलनं केली. आता बाबा शेठ इथं बसलेले आहेत, त्यांच्या नावाचा 2 अर्थ आहे.
एक नाव आहे दीपक, अंधार झाला की दीपकच पुढे घ्यावा लागतो, आणि दुसरं नाव आहे बाबा, घाबरलं की बाबाच कडे जावं लागतं. त्याच्यामुळे आज बाबा पण आहे आणि अंधार दूर करणारा प्रकाश पण किशोर भाऊंबरोबर आहे. काळजी करू नका, तुम्ही नावाप्रमाणे कायमच तुमचं काम आणि तुम्ही किशोरच राहणार आहात, त्याच्यात माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही. आणि म्हणून इथे तुम्ही जोडीने यावं आणि फोटो काढावा माझा टास आहे. मला कळतं, म्हणाल चला एक फोटो तर तुमचा त्या निमित्ताने होईल, आणि वहिनीला आमच्या कधी वेळ देता की नाही तेच आम्हाला कळत नाही. आमची बायको अशीच आमच्या नावाने ओरडत असते, कधी वेळच मिळत नाही. मी मृत्यूपत्र तयार केलं त्यावेळी ती रडत होती. आणि भाऊबीजेचा दिवस आमच्या घरी खूप खूप डेंजर असतं, खूपच. रक्षाबंधन आणि भाऊबीज आली की आम्हा सगळ्यांनाच सगळ्या माझ्या साडूंना एकत्र यावं लागतं, कारण तिचा एकुलता एक भाऊ पाण्यात पाहायला गेला. वाळूवल्यांनी वाळू खूप खड्डे करून ठेवले होते, पाय त्याचा अडकला आणि तो त्यामध्ये गतप्राण झाला. त्यामुळे दिवाळी आमच्या दृष्टीने वेगळी असते, भाऊबीज आमच्या दृष्टीने वेगळी असते. आणि आज मी ज्यावेळी मृत्यूपत्र तयार केलं, माझ्या बायकोला तर रडायला जायला तिकडे भाऊ पण नाही, कोणीच नाही माहेरी, आईवडीलही आजारी असतात. आणि हा बाबा करतोय मृत्यूपत्र, मला काही कमवायचं नाही, कमवेल ते समाजाला द्यायचं. तरी देखील माझ्या मागे उभी राहणारी माझी बायको आहे, म्हणून मी तुमच्या पुढे इथे उभा आहे, लक्षात ठेवा. आज ती माझं घर चालवते आणि माझं हे सगळं काम जे मोठ्या वेगानं तुम्हाला पुढे आलेलं दिसतं, त्यात किशोर भाऊ आहेत, दीपक दादा आहेत, बावनकुळे साहेब आहेत, मुरली अण्णा आहेत, ही सगळी माणसं माझ्याबरोबर आहेत, जगताप परिवार माझ्याबरोबर आहे, आणि ही सगळी माणसं बरोबर आहे म्हणून मी काम करू शकतो. पण मला आठवतं कितीतरी दिवाळी गेल्या, माझ्या आईला दिवाळीला कधी नवीन साडीच मिळाली नाही. आणि माझ्या आईचा भाऊ म्हणजे मकरंद आनासपुरे माझ्या मामाच्या गोदड्यांमध्ये झोपायचा, घोडपदेव डीपी रोड बरं का. पण ते मिरच्यांचा बाजार असायचा, तिथे तो काम करायचा. आता आमची परिस्थिती खूप बदलली, पण तो का सांगतोय मी. पण तिला भाऊबीजेला तिचा भाऊ कधी आलेलंच आठवत नाही, का त्याच्याकडेच काय नसायचं, बहिणीला काय द्यायचं, ही परिस्थिती होती. त्यावेळी आमची आजी होती यमुनाबाई, ती चची भाषा खूप सुंदर बोलायची. माझी अंगणवाडीची सेविका होती, म्हणून मी अंगणवाडीत होतो त्यावेळी माझे 30पर्यंत पाडेपाठ होते. 4थीला असताना मी 45 मिनिटाचं भाषण केलं होतं. आणि मी 5वीला असताना 7वीच्या मुलांना गणित शिकवायचं. केंद्रप्रमुख आले, म्हटले याला 2 वर्ष आपण पुढे पाठवू. आई म्हणाली नाही, पाया कच्चा राहील. अशी आई मिळाली म्हणून माझा पाया पक्का आहे, लक्षात ठेवा. पण ही माझी आई येणार प्रत्येक भाऊबीजेला रडलेलं मी पाहिजे, प्रत्येक भाऊबीजेला. मग तिचे भाऊ कोण असायचे माहिती आहे? आम्ही असायचो सुताराळीमध्ये. मग सुतारांचा समाज, त्याच्या शेजारी असायचा चर्मकार समाज, त्याच्या बाजूला असायचा बौद्ध समाज, म्हणजे 12 बोलू त्यांच्या शेजारी आमची आळी. आम्ही राहायचं जाणूबाई मंदिरापाशी. हे 12 बोलू ते दार आहे ना, हे माझ्या आईचे भाऊ. म्हणजे पहा, त्यांनी आमची दिवाळी साजरी करावी. कुणी लाडू आणावा, कुणी चिवडा आणावा, कुणी काय आणावं, काय ते दिवाळी. आणि पूर्वीच्या दिवाळी या वेगळ्याच होत्या. आता दिवाळी जवळ आली तरी कळत नाही दिवाळी आली काय, आणि दिवाळी गेल्यावर कळतं, फटाक्यांचा खूप दूर झाल्यावर कळतं दिवाळी आली. पूर्वी तसं नव्हतं. पूर्वीची दिवाळी खूप वेगळी होती. ती गाणी, तो जल्लोष, तो सडा, त्या रांगोळ्या, ते उत्सव, ते असणारे तुमचे सगळे पताका, ती तोरणं, काय आल्हाददायक वातावरण असायचं. याचं कारण काय माहिती आहे? पूर्वीचा समाज हा दुसऱ्याच्या आनंदामध्ये सहभागी व्हायचा आणि आनंद घ्यायचा. आता वेगळं झालंय, मलाही आनंद नाही आणि दुसऱ्याचा आनंद कसा कमी होईल याची कारणं आम्ही शोधत राहतो. पूर्वीचा एक समाज होता, तो दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी व्हायचा आणि ते दुःख दूर करण्यासाठी पुढे जात होता. नंतरचा एक समाज आला जो स्वतःच्या दुःखामध्ये इतका मग्न झाला की त्याला जगाची दुःख नकोशी वाटू लागली आणि स्वतःच्या दुःखांचा बाजार जगामध्ये तो मांडू लागला आणि अतिशय दुःखी झाला. पण दुर्दैव असं आहे, आत्ताचा समाज खूप विपरीत आहे. पूर्वीचा समाज होता दुसऱ्याच्या दुःखांसाठी स्वतः दुःख झेलून त्याची दुःख दूर करायची, नंतर स्वतः दुःख मग्नात आलेला समाज आला. आणि आत्ताचा समाज आहे दुसऱ्याचा आनंद पाहून, प्रगती पाहून दुःखी होणारा समाज आहे. आणि मला वाटतं ही खरी आपली जागृत होण्याची वेळ आहे. दुसऱ्याच्या सुखाचं आम्हाला सुखच वाटत नाही, दुसऱ्याच्या प्रगतीमध्ये आम्हाला आनंद वाटत नाही. असूया किती आहे. म्हणून दिवाळी जर आपल्याला खरी साजरी करायची असेल तर आपल्या ध्येयांची दिवाळी साजरी करा, आपल्या मनाची दिवाळी साजरी करा, बुद्धीची दिवाळी साजरी करा. आणि खरी दिवाळी करायची असेल तर आपल्या चारित्र्याची दिवाळी साजरी करा. तो प्रकाश जो निर्माण होईल ना, तो दश दिशांमध्ये तुमच्या नावाचा डंका निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी नेहमी सांगत असतो आणि आजही सांगतो, महाराष्ट्राचा प्राण ज्ञानोबा आहेत, महाराष्ट्राचा श्वास तुकोबा आहेत, महाराष्ट्राचं ध्येय विठोबा आहे आणि महाराष्ट्राचं साध्य शिवबा आहे. हे ज्ञानोबा, तुकोबा, विठोबा, शिवबा समजावून घ्या, मग कळेल. आणि छत्रपती शिवाजी महाराज ज्या ज्या वेळी अडचणीत आले त्यावेळी त्यांच्या बहिणीची काय अवस्था असेल. छत्रपती शंभू महाराजांचा ज्यावेळी अनन्वित छळ झाला त्यावेळी तिच्या बहिणीची काय अवस्था असेल, कधी विचार केला? त्या खंडात उन्मत्त झालेल्या हत्ती अडवण्यासाठी जो युद्ध झालं नाही, ज्या युद्धामध्ये नंतरच्या कालखंडात लखुजी जाधवांसहित त्यांची मुलं मारली गेली, त्यावेळी
शिवनेरी किल्ल्यावर गर्भात छत्रपती शिवाजी महाराज होते, त्या दिवाळीला जिजाऊ मासाहेबांच्या मनात काय विचार असेल? त्या दिवाळ्या कशा साजऱ्या केल्या असतील यांनी? कुठल्या अंधकाराची चर्चा केली असेल? आई मुक्ताई महाराज ज्यावेळी, दादा तुला मांडे आवडतात ना रे, दादानं जावं इंद्रायणीच्या काठावरनं जावं, काही लोकांनी त्यांची जोळी पाडावी, जोळीतलं पीठ खाली पडावं, ते उचलण्यासाठी माऊलीनं प्रयत्न करावा, त्याच्यामध्ये पुन्हा काटे टाकावे, त्याला वरून फटके मारावे, आले मला का मारताय? आई बाबांनी घेतलं ना ते अंतःप्रायश्चित्त. माझी मुक्ता वाट पाहते, इंद्रायणीच्या काठावर पळत जाऊन झोपडी बंद करून घ्यावी, मुक्त्याला बाहेर उभं यावं आणि सांगावं, दादा अरे झालं काय? दादा म्हणतो, आता मला सहन होत नाही ग मुक्ते. दादा आतून रडतो, रडता रडता उष्ण अश्रू डोळ्यावाटे निघतात. बस झालं आता हे जगणं. मुक्तेच्या लक्षात आलं आणि मुक्तेनं आवाज द्यावा, म्हण मारून उन्मन्न करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ज्ञानदादा. अरे या संपूर्ण अंधार निर्माण झालेल्या लोकांच्या जीवनामध्ये प्रकाश ज्ञानाचा निर्माण करण्यासाठी तुझा अवतार रे ज्ञानदादा, बाहेर ये. त्यावेळी त्या बहिणीची काय अवस्था झाली असेल रे? त्या सिद्धबेटामध्ये त्या 13व्या शतकामध्ये श्वापद जायला घाबरायची. तिथं एक पोरकल पलक घातलेले आई बापा विना वाढलेले मुक्तेनं प्रत्येक दिवाळीला आपल्या सोपानाला, आपल्या निवृत्तीला, आपल्या ज्ञानाला 3 भावंडांना कसं ओवाळलं असेल आणि या 3 भावंडांना आपल्या बहिणीला काय दिलं असेल रे, हे तरी कधीतरी आठवणा. ह्या सगळ्यांच्या जीवनामध्ये काय अंधकार असेल? ज्यांनी या राष्ट्रासाठी बलिदान दिलं त्यांच्या घरी कुठली दिवाळी साजरी झाली असेल? अश्रूंचीच ना, वेदनेची, यातनेची दिवाळी साजरी झाली असेल ना. हे कधीतरी आपण नजरेसमोर आलं पाहिजे. आणि हे नजरेसमोर आल्यानंतर आपण स्वतःला भाग्यवान समजलं पाहिजे. अरे हे तर दुःख माझ्या वाट्याला नाही ना, हे तर माझ्या वाट्याला काहीच नाहीये. मग आता मी का थांबलं पाहिजे? आता माझ्या जीवनाचा अंधकार माझ्या विचारांमुळे निर्माण झालेला आहे, तो मला दूर करावा लागेल. जगामध्ये ना, आता बाबा शेट्टी विषय काढला म्हणून 2 मिनिटात त्याच्यावर बोलतो. काय चाललंय जगामध्ये? आज प्रत्येकाला महासत्ता व्हायचंय. इतकं महासत्ता व्हायचं की जगाची स्ट्रॅटेजी कधी बदलते काहीच कळत नाही. ज्या चायना बरोबर आपण युद्ध करायला थोडा आपण वेळ देतो, नकोय, आपल्यावर काहीतरी परिणाम होईल. ती चायना आपल्या विरुद्ध कायम काही ना काही दुष्कृत्य करत असते. त्या चायना बरोबर सुद्धा जाण्याची आपल्याला वेळ यावी, असं जगाचं राजकारण बदलत आहे. तिकडे टॅरिफ वॉर वाढलेलं आहे, एका बाजूला ट्रेड वॉर आहे, एका बाजूला ऑटर वॉर आहे, एका बाजूला न्यूक्लिअर वॉर आहे, एका बाजूला बॅक्टेरियल वॉर आहे, एका बाजूला कसली युद्ध आहेत. इतकी महान युद्ध या जगाच्या वाट्याला जर आली तर कुठली दिवाळी साजरी होईल? हिरोशिमा आणि नागासाकी, तुझं लख प्रकाश पडला. कधी कधी प्रकाशालाही घाबरतो मी. ते पुस्तक मी वाचलं, अंगावर रोमांच उभे राहतात. म्हणजे गर्भामध्ये असणाऱ्या लेकरांवर परिणाम झाला आणि त्याच्यानंतर जन्माला येणाऱ्या लेकरांवर परिणाम झाला. इतकं त्या हिरोशिमा आणि नागासाकीमध्ये त्या प्रकाशाने नुकसान केलं. लक्षात आलं? हे कसलं ऊर्जेचंच असणारा चुकीचा वापर तिथे झाला. आज काय परिस्थिती आहे जपानमध्ये? पाहतो देश, त्या देशावर त्यांचं प्रेम. आम्ही गर्भातल्या मुलाला पण हार्ट अटॅक यायला लागलाय. गर्भातल्या 30 वर्षाची मुलं किती जायला लागली भारतामध्ये पहा. किती आयुर्मान आहे. इतकं संकट झेलणारा जपान. परवाच्या वर्तमानपत्रामध्ये टाइम्स ऑफ इंडियाच्या मी वाचला एक आर्टिकल, त्याच्यामध्ये लिहिलं होतं की आज या पृथ्वीवर 100 वर्ष पार केलेले एकट्या जपानमध्ये 1 लाख लोक आहेत. काय मिराकल आहे! 100 वर्ष पार केलेली 1 लाख लोक. बाबा शेटला जर मी सांगितलं उद्या माधुरीताईंना सांगा, कलेक्टरला आदेश द्या, 100 वर्ष पूर्ण झालेल्या पुणे शहरातली सगळी माणसांची यादी काढा, 100च्या पुढे जाणार नाही. जपानमध्ये 1 लाख लोकांच्या वर. मग मी शोधलं त्याचं रिझन, त्याच्या मागे काय रिझन आहे. त्याचं रिझन होतं आनंद, आनंदी जीवन. त्याचं रिझन होतं टाइम मॅनेजमेंट, वेळेचा अतिशय योग्य सदुपयोग. त्याच्या मागे कारण काय होतं? योग्य आहार. त्याच्या मागे कारण होतं योग्य विहार. आणि त्याच्या मागे सगळ्यात महत्वाचं कारण होतं राष्ट्रसमर्पण. अरे माणसं 100 वर्ष जगतायत. आज आमचा आहार योग्य राहिलेला नाही. एखाद्या लेकराला सर्दी खोकला झाला, त्याच्या हॉस्पिटलला गेलात, डॉक्टरनं प्रिस्क्रिप्शन दिलं, मेडिकल मधनं औषध घेतलं, तर आमची 20-20 मुलं खाटांवर मेलेली आम्हाला पाहायला मिळतात. म्हणजे आम्हाला औषधं सुद्धा योग्य नाही. अरे पनीर खायची भीती वाटते. पुणे शहरामध्ये कधीतरी बाबाशेठ भात टाकून पहा, 70% पनीर तुम्हाला दूषित मिळेल. जितकं दूध अवेलेबल नाही त्याच्या डबल पनीर येतं कुठून?
त्याच्यात टिबल श्रीखंड येतं कुठून, त्याच्या चौपट तूप येतं कुठून? याचा अर्थ आमचा आहार योग्य नाही, आमचा विहार तर विसरूनच जा. रात्री व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये 12:30-1 पर्यंत जागणारी माणसं सूर्योदय कधी पाहतील ही माझ्या मनामध्ये शंका आहे. त्यामुळे आमचा विहार पण योग्य नाही, व्यायाम तर लांबच राहिला. म्हणजे आता इथे तुम्हाला सांगितलं सूर्यनमस्कार 12 मारून दाखवा, बाबाशेठ तुम्हाला मोठं बक्षीस देतील, तरी सुद्धा खुर्चीतनं उठून 12 मारू की नाही शंका म्हणून खाली बसून राहतील. 12 सूर्यनमस्कार. बाकीचे तर गोष्टी खूप वेगळ्या. आनंद तर आमच्या जवळपास पण नाही. आता इथे बसलेले पहा, माझा चेहरा पहा, गेले 48 तासात मला वाटतं मी 2-2.25 तासाच्या वर झोपलेलो नसेल. त्यात म्हणजे गाडीचा अपघात झाला तरी तीच एनर्जी, तोच माझा असणारा आतला माझा उत्साह, तोच उत्साह. पहाटे 3 वाजता उठतो, रात्री 2:30ला घरी गेलो, आंघोळ करून लगेच माझं सुरू. 10:30 पर्यंत मोबाईल फ्लाईट मोडवर, जग इकडचं तिकडं झालं तरी चालेल. आपली मंत्र साधना, आपलं अनुष्ठान, आपली तपस्या, आपला योग, आपला प्राणायाम, आपल्याला आपलं वाचन, आपलं चिंतन, आपलं मनन, आपलं लेखन. मग घराच्या बाहेर पडायचं आणि घराच्या बाहेर पडताना उंबऱ्यावर शपथ घ्यायची की आज या ईश्वराने मला जो वेळ दिला, या वेळेमध्ये माझ्या कृतीमुळे, माझ्या वाणीमुळे, माझ्या शब्दांमुळे एकाही माणसाच्या डोळ्यामध्ये अश्रू येणार नाही, त्याला दुःख होणार नाही. असा वागून पुन्हा या उंबऱ्याच्या आत येईल, हा शब्द घ्यायचा आणि उंबऱ्याच्या बाहेर जायचं. मी कोणत्याही उंबऱ्याच्या आत गेलो ना, माझी जपाची माळ असते अनुष्ठानाची, मी त्या उंबऱ्याला स्पर्श करतो आणि मी ह्या वास्तूमध्ये प्रवेश करतोय. माझ्या येण्यामुळे या वास्तूतली विघ्न दूर व्हावी आणि माझ्यामुळे इथे कुठलेही विघ्न येऊ नये, परमेश्वरा हा आशीर्वाद देऊन मग मी पाऊल टाकतो कोणत्याही वास्तूमध्ये जाताना. हे मला स्वामी शांती धर्मानंद सरस्वतींनी सांगितलेल्या गोष्टी आहेत आणि त्याच्यावर मी हे सगळं करतो. ज्युपिटरला 56 दिवस मृत्यूचं तांडव पाहिलं मी. काय दिवाळी करता, त्या दिवाळ्या कशा गेल्यात मला माहिती. आता म्हणजे वडिलांना 5 वर्ष होतील, 29 ऑक्टोबर 2020. अशा मर्सिडीजमध्ये यायचे नवरा बायको. मी कुणाचं तरी बिल कमी कर, कुणाला इंजेक्शन मिळून दे, कुणाला हॉस्पिटल मिळून दे. ते गोरे, सुरेश गोरे आमदार माझ्या वडिलांशी शेजारीच होते, जेवायचे नाही, मी आत जायचा. 56 दिवस मी सकाळी 8 ते संध्याकाळी 8 तिथे असायचा. 56 दिवस. मरताना वडील म्हणाले, बाळा तुझं कीर्तन फेटा घालून कीर्तन करायचं पाहायचं राहील. वडिलांच्या पिंडदान विधीच्या दिवशी शपथ घेतली की असा कीर्तनकार होईल की ईश्वरानं सातत्यानं तुम्हाला वैकुंठातच ठेवावं. आणि जो डोक्यावर फेटा घातला, उंबऱ्याच्या बाहेर पडल्यावर फेट्याशिवाय बाहेर पडतच नाही. आणि पहिलंच कीर्तन जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या अनुग्रह दिनाचं माघ शुद्ध दशमीला करण्याचं मला भाग्य मिळालं. आणि तिथे 150 कोटीचं मंदिराचं काम चालू आहे. आणि मी प्रण केला, बाबाशेठ पहिल्याच कीर्तनात त्या मंदिराला 5 कोटी जमा करून देईल. सगळे महाराज माझ्यावर हसले, म्हणजे पहिलंच कीर्तन हे कसं काय 5 कोटी गोळा करेल. मग काय, प्रवचनानं 6 महिने जमीन नांगरून टाकली. प्रवचन तर 97 पासून करत होतो. पण मॅडम इथे बसलेल्या जान्हवी मॅडम, त्यांना माहिती आहे की कॉर्पोरेटमध्ये कोड ऑफ कंडक्ट असतो. कीर्तनकार म्हटलं की धर्मप्रचारक म्हणतात, परमिशन मिळत नाही. अनेक मेल केले, शेवटी नोकरी सोडावी लागली. पहिलंच कीर्तन, मग इथं लोहगाव असेल, वडगाव शेरी असेल, अगदी तिकडची महम्मदवाडी असेल, बांदल वस्ती असेल, हा सगळा परिसर, इकडचं वाकड असेल, हिंजवडे असेल, चिंचवड असेल, भोसरी असेल, तळवडे, पुनावळे, नांदे, चांदे, पाषाण, बानेर, बावधन, कोथरूड, अगदी जमीन नांगरून काढली. आणि इतकी लोक माझ्या कीर्तनाला की त्या दिवशी लोक असं म्हणतात की त्या दिवशी जे कीर्तन झालं आणि त्या दिवशी ज्या व्हायब्रेशन्स आम्ही अनुभवल्या, पुन्हा डोंगरावर असं वातावरण तयार झालं नाही. माझ्या यूट्यूब चॅनलवर डोंगराची पत्रकार परिषद आहे. एका कीर्तनामध्ये 5 कोटी नाही, 5,35,00,000 जमा झाले. लक्षात ठेवा, सगळं होऊ शकतं, सगळं तुम्ही करू शकता. अरे इथे बापूसाहेब पठार यांच्या तिथे प्रवचनाला गेलो, 50 मिनिटाचं प्रवचन, 39 लाख रुपये मिळाले. तुमचे राजेंद्र बांदल 50 मिनिटाचं प्रवचन, आपल्या वंजाळकर सरांच्या हाताने 25 लाखाचा चेक मिळाला. कुठे जाईल तिथे पैसे. आणि ज्यावेळी प्रभू रामाचं मंदिर झालं ना, माझ्या वडिलांचं नाव जान्हवीताई रामचंद्र. हा, माझ्या वडिलांना कळालं हे पोरग कशात चांगलं जाऊ शकतं. नाही तर मला अजित दादा, मी कॅमेरा चालू आहे, खूप ऑफर्स, उद्धव साहेब खूप ऑफर्स, 1.25 तास मला घेऊन बसलेले होते. दादांचे मी सांगणार नाही ऑफर्स काय होते, पण 3 फोन आले होते, हे सगळ्यांना माहिती आहे. जयंत पाटील पण, वळसे पाटील साहेब तर घरी आले होते. पण कुठल्या ऑफर्सला बळी पडलो नाही, तर मी आता विधान परिषद आमदार म्हणून इथे बसलो असतो. लक्षात ठेवा. पण त्याच्या पलीकडचा विचार माझा, अरे बाबाशेठ माझ्या बरोबर मला कशाला विधान परिषद पाहिजे. लक्षात ठेवलं का तुमच्या. आपल्याला आपलं काम करता आलं पाहिजे आणि चांगलं काम करता आलं पाहिजे. प्रभू रामाचं मंदिर झालं. बघा, एक लेकरू बापाच्या शब्दावर, बापालाच कळतं आपलं लेकरू काय करू शकतं. न्यासानं इथे सर्वे केला,
संपूर्ण हिंदुस्थानमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सर्वे केला आणि त्या सर्वेमध्ये माझं नाव सगळ्यात वरच्या क्रमांकावर गेलं आणि प्रभू रामलल्लाच्या गर्भगृहामध्ये 4 तास उभा राहण्याचं भाग्य आणि कीर्तन करण्याचं भाग्य मला मिळालं. फक्त वडिलांच्या शब्दावर विश्वास ठेवला. वडिलांचं नाव रामचंद्र, बापाच्या नावानं फक्त आपण जोगवा मागायला सुरुवात केली तर त्या रामचंद्रापर्यंत जातो ही अनुभूती माझ्या वाट्याला आली. लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही सगळेजण दिवाळी साजरी करताना ना 4 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे आणि मी ते थांबणार आहे. जीवनात तुमचा वशिला नसेल नसू द्या, तुमच्याकडे परंपरा नसेल नसू द्या, तुमच्याकडे वारसा नसेल नसू द्या, पैसा नसेल नसू द्या, मी 4 गोष्टी सांगतोय आजपासून. लक्षात ठेवा. तुम्हाला पुढे जायचं ना, सगळ्यात महत्वाचं मनावर तुमचा ताबा पाहिजे. मन तुमचं अतिशय इतकं मन मजबूत पाहिजे ना, कारण ते मन चंचल आहे, मन चप्पळ आहे. कबीर महाराज म्हणतात मन चोर आहे. मन काय आहे? मन चोर आहे. त्यामुळे मन तर इतकं बेकार आहे, मन चंचल आहे, मन चोर आहे. त्या मनाच्या मागे जाऊ नका. मन कसं आहे? मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मन प्रसन्न केलं तर सगळं होतं. आता इथे बसलेले आहेत बऱ्याच जणांचं मन इकडं, म्हणजे मी आता भाषण करतो, माझं घड्याळाकडे लक्ष करा. आता माझ्या मुलीचा नॉटिंगमवरनं व्हिडिओ कॉल येण्याची वेळ झाली. तिचा बरोबर आपण 4.5 तास पुढे आहोत, तिचा बरोबर त्यावेळी कॉल येतो. या दिवाळीला माझी लेक आमच्यामध्ये नाही आहे, आता ती तिकडे आहे. म्हणून आता माझंही मन गेलं ना नॉटिंगमध्ये बोलता बोलता. तुमची पण मनं सगळे आहेत. अस्ताव्यस्त झालेल्या मनांनी कधीच क्रांती केली नाही. लक्षात ठेवा. फासावर गेले ना भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, त्यावेळी त्यांना फक्त राष्ट्रमाता दिसत होती. काळ्या पाण्याची शिक्षा सावरकरांनी भोगली ना, फक्त राष्ट्रमाता दिसत होती. काय म्हण होती हो? बायकोनं भेटायला जावं आणि सांगावं, अहो तुमच्या वैभीन आम्ही रामाच्या काळ्याराम मंदिराच्या पुढे पुजाऱ्यांच्या झोळीतनं पडलेलं धान्य गोळा करून गुजराण करतो हो. तुम्ही ज्यावेळी लंडनला गेला त्यावेळी मी बाळाला घेऊन पुढे आले, तुम्ही बाळाचं तोंड सुद्धा पाहिलं नाही हो. आपला संसारच नाही. बाळ गेलं, तिकडं गेल्यावर तुम्हाला कळालं. त्यावेळी त्यांनी सांगावं, अरे जगाचा नाही, निदान या राष्ट्रमातेचा संसार आपल्याला करण्याचं भाग्य मिळाले. आपलं केवढं मोठं भाग्य आहे, केवढा मोठा संसार आहे आपला. किती या लोकांची मनं कशी असतील. आपल्याला रस्त्यानं गाडीनं कोणी कट मारली तरी आपलं मन क्रोधानं भरतं. कोणी आपलं नाव नाही घेतलं, कोणी आपला सत्कार नाही केला तरी आपलं मन अस्ताव्यस्त होतं. घरामध्ये मूड स्विंग नावाचा प्रकार झालाय. म्हणजे ताक फेकून देणं, जोरात पाणी आपटणं, कपबशा आपटणं, आदळ आपट करणं. कशासाठी हे करतो आपण? याच्यासाठी आपण जन्माला आलोय. हे नाव, हे गाव, हे राष्ट्र, हा धर्म, ही आई, हे वडील, हे बहीण, हे भाऊ, हे मित्र पुन्हा मिळणार आहे तुम्हाला. वी आर ऑल गेस्ट ऑन दिस प्लॅनेट. जरा समजून घ्या ना, आपण सगळे पाहुणे म्हणून या पृथ्वीवर आलोय. कधीतरी निघून जायचंय ना. फिरायला गेले नवरा बायको, किशोर भाऊ गेले पत्नीला, अहो काय झोपताय, चला ना आता सगळं पाहायचंय आपल्याला. पुन्हा कधी येणार आहे का आपण काश्मीरला? पुन्हा कधी येणार आहे का आपण लंडनला? पुन्हा कधी येणार आहे का आपण ऑस्ट्रेलियाला? एकदा फिरून घेऊनच सगळं. मग हाच विचार जन्माला आल्यानंतर आपण का करत नाही? अरे शेण मातीत पडलं तर माती घेऊन उठतं. आपण जन्माला आलो, आपली पाऊल खुडे मातीमध्ये उमटायला हवी ना. प्रभू रामांची उमटली, आमच्या असणाऱ्या भगवान कृष्णांची उमटली, ज्ञानोबांची, तुकोबांची, एकनाथ बाबांची, चोखोबांची, बंकोबांची, सावताबांची, सगळ्यांची उमटली ना. आमची पण पाऊलखूण कधी उमटणार आहे? की असे किती आले आणि किती मेले त्या यादीत आम्ही सामील होणार आहोत. विचार केला पाहिजे ना. प्रत्येक क्षण आम्ही उभा राहिलो पाहिजे. धमन्यांमधलं रक्त उसळलं पाहिजे, पण मन ताब्यात ठेवलं पाहिजे. सगळ्यात जास्त काम तुम्हाला मनावर करायचं. दुसरं बुद्धीवर. बुद्धी ज्याची भरकटली त्याला क्रांती करता आली नाही. म्हणून बुद्धी तुमची शाबूत ठेवता आली पाहिजे. सोशल मीडिया लांब ठेवा. जगामध्ये एक अहवाल आलाय, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, तुम्ही जा त्यांच्या वेबसाईटवर जाऊन चेक करा. 700 कोटी लोकांमध्ये 45% लोक ॲबनॉर्मल झालेत. बाबा शेठ किती मोठं आहे बरं का हो नगरसेवक साहेब. किती टक्के? 45%. 700 कोटी जगामध्ये. 7 चोक 28, 7 पाचा 35, 280 आणि 35 किती झाले? 315 कोटी लोक मनोविकृत झालेत. स्लीप ॲपनिया, अँझायटी, स्लीप डिसऑर्डर, ब्लड प्रेशर, झोपेच्या गोळ्या घेऊन झोपावं लागतं, ॲबनॉर्मल झालेत. आता त्यांनी सांगितलेला धोका हा मोठा आहे. ते म्हणतात ज्यांची नोंद झाली तोच आकडा पुढे आलाय. जे डॉक्टरकडे गेलेच नाही किंवा ज्यांना कळतच नाही आम्ही मानसिक आजारी असे किती आहोत. म्हणून आता इथे सभागृहात बसलेत ना, म्हणजे मी तर रोज आरशात पाहून विचारतो बस स्वतःला मेंटल तर झालो नाही ना. 50% लोक सावध व्हा. जगाची 50% लोकसंख्या आज मनोविकृत झालेली आहे. अमेरिकेमध्ये ऑन रेकॉर्ड
जो टॅरिफ लावतो ना ट्रम्प, त्यांना अमेरिकेच्या मानसिक शांततेसाठी जरी प्रयत्न केले ना तरी अमेरिका महान होईल. कारण अमेरिकेतले 50% लोक रोज मानसिक आजाराशी युद्ध करतायत. मग कशासाठी पैसा पाहिजे? म्हणून बुद्धी आमची नीट पाहिजे. सगळ्यात महत्वाचं मन आहे, दुसरी बुद्धी आहे, आणि तिसरं जगामध्ये सगळ्यात महत्वाचं चारित्र्य. लक्षात ठेवा, ज्याचं चारित्र्य नाही त्याला व्यासपीठ नाही, ज्याचं चारित्र्य नाही त्याला उद्योग व्यवसायामध्ये प्रगती करून पण नाव नाही, ज्याचं चारित्र्य नाही राजकारणात तो किती मोठा असेल तरी त्याला कवडी मुलाची किंमत आहे. लक्षात ठेवा, चारित्र्य या जगामध्ये असं पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज तुमच्या पुढे उभा राहायला पाहिजे, असं चारित्र्य पाहिजे. आणि हे चारित्र्य सांभाळायचं कसं? एक माझं सायंटिस्ट आहे मित्र, 17व्या वर्षी घर सोडून पळून गेला. 17व्या वर्षी कुठे? डायरेक्ट सिंगापूर. बाबाशेठ तुम्हाला घेऊन जातो, आपल्याच मतदारसंघात राहतोय. तिथून गुगलला जॉईन झाला, नंतर IBMला जॉईन झाला, आता 10x10च्या खोलीत आहे, AI सायंटिस्ट आहे. इतक्या गोष्टी त्यानं मला सांगितल्या. इस्रायलमध्ये माझा एक मित्र आहे, तुमचं व्हॉट्सअप चॅट आणि तुमचं व्हॉट्सअप कॉल पण क्रॅक करून 2 मिनिटात तुम्हाला पाठवेल. लक्षात ठेवा, आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. तुमच्या मुलांना एकच सांगा, उद्या तुम्ही कुठे मुलाखतीला जाल ना, त्यावेळी तो मुलाखतकार तुम्हाला प्रश्न पण विचारणार नाही. पहिलं CV आणा, मग पेपर आणा, मग फाईल आणा, प्रेझेंटेशन करा, मग मुलाखत, मग लेखी, मग तोंडी. मॅडम इथे बसल्या त्यांनी सगळं केलं असेल बरं का. आता काही गरज नाही, तुमचा एक मेल ID टाकला ना आणि एकदा फक्त ऑर्डर दिली ना, कुठल्या हॉटेलमध्ये गेला होतात, कुणाबरोबर चॅटिंग केलं, कुठल्या प्रकारचे व्हिडिओज पाहता, काय काय करता, काय तुम्हाला आवडतं, काय तुम्हाला नाही आवडत, किती जणांना फसवलं, तुमचा असणारा फायनान्शियल रेशो काय आहे, तुमचा सोशल रेशो काय आहे, तुमच्या आवडी निवडी, आणि मग तुम्हाला यायच्या आत रिजेक्ट. तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवलं पण जाणार नाही. हे तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे. म्हणून तुमच्या मुलांना एकच सांगा, बाळांनो, या जगामध्ये ना तुमच्या आईबाबांना काही करता आलं नसेल तरी काळजी करू नका. तुम्हाला संस्कार दिले आणि कष्ट करून तुम्हाला वाढवतोय. एकच काम करा, तुम्हाला कोणी पाहत नाही असं समजू नका. हे जे टूल्स आपल्या हातात आहे ना, हे सगळं पाहतं, हे सगळं ऐकतं. स्विच ऑफ केल्यानंतर सुद्धा हे सगळं ऐकतं. लक्षात ठेवा, इथून पुढचं जग आफ्टर 20 years असे काही मिरॅकल्स घडणार आहेत की तुमचं पोस्टमार्टम होणार आहे. म्हणजे एखाद्याचं मृत्यूनंतर कॉज ऑफ डेथ शोधण्यासाठी PM केलं जातं. आपण किती लायकीचे आहोत ते शोधण्यासाठी आपलं पोस्टमार्टम कधी कोण 10x10च्या खोलीत बसून करेल कळणार पण नाही. म्हणून खूप सावध राहिलं पाहिजे. आता चारित्र्य फक्त समाजाच्या आणि पडद्याच्या मागे राहून आम्ही काही वागलो तरी चालेल, हे दिवस संपले. आता आम्ही जसे जगतो तसंच आम्हाला मरावं लागेल. वाईट जगलो वाईटच मरण आहे, चांगलं जगलो चांगलंच मरण आहे. वाईट केलं वाईटच आहे, चांगलं केलं चांगलंच आहे. पण हे सगळं एकाच गोष्टीवर अवलंबून आहे, ते म्हणजे चारित्र्य. ते तुम्हाला सांभाळावं लागेल. म्हणून किशोर भाऊ, मी माझ्या पत्नीला कधीच सांगून टाकलंय, तू सौभाग्याचं लेणं म्हणून आरशापुढे उभे राहते आणि कपाळावर टिकली माझ्या नावाची लावते ना, ती लावताना तुला एकदाही शर्मेनं तुझी मान खाली जाणार नाही असा तुझा नवरा असेल. एकच अभिवचन दिलंय, लक्षात ठेवा. आणि एकदा आपल्या बायकांना अभिवचन देऊन तर पहा ना, अरे तुमच्या पुढे 10 पावलं असतील, ते तुमच्या प्रत्येक गोष्टी मागे त्या सळसळून उभ्या असतील. कारण रणरागिणी एकदा आपल्या खांद्याला खांद्याला उभी राहिली ना, जगामध्ये भीतीने असे अनेक उदाहरणं आहेत, अनेक उदाहरणं आहेत. त्यामुळे स्त्री जातीला मी माझ्यापेक्षा जास्त महत्त्व देतो. त्यांची शक्ती, त्यांचं नियोजन, त्यांचं प्लॅनिंग एकदम खतरनाक, त्यांची एनर्जी आपल्यापेक्षा 10 पटीने भारी आहे. म्हणून अहिल्याबाई होळकर काय उदाहरण आहे, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब काय उदाहरण आहे. अरे त्या अहिल्याबाईचा एका बाजूला नातू जातो, एका बाजूला मुलगा जातो, एका बाजूला नवरा जातो, एका बाजूला सासरा जातो. 29व्या वर्षी वैधव्य प्राप्त झालेली स्त्री 72 वर्ष कशा पद्धतीनं राज्य करते. असे तो हिमालय, एक स्त्री आहे ना ती, आमची राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब. म्हणून तुम्ही माझ्या दृष्टीने सगळ्या महानात, माझ्या सगळ्या भगिनीत. आता 4थी गोष्ट सांगतो आणि मी इथे थांबणार आहे. एक आहे मन, दुसरं आहे बुद्धी, तिसरं आहे चारित्र्य आणि 4थं आहे ज्ञान. मग अशी मॅडमचं पुस्तक पाहिलं, म्हटलं मला खूप आवड आहे, मी पुस्तक वाचेल, तुम्हाला अभिप्राय देईल. जगामध्ये तुम्हाला पुढे जायचे, कुणीच अडवणार नाही, कुणीच नाही. ज्या माझ्या मुलीला एका कॉलेजमध्ये एक्झामला लॅपटॉपने म्हणून वर्गाच्या बाहेर काढलं, मी लॅपटॉप देतो एका गरीब विद्यार्थ्याला, आणि त्याला कळालं, रिक्षातून माझी बायको रडत गेली पोरीला घेऊन, इथेच आपल्या टिळक रोडला, आणि तो रडला दुकारे म्हणे काल तर त्यांनी लॅपटॉप नेला नाही म्हणे, ते ओझरला नेऊन त्यांनी एका गरीब विद्यार्थ्याला दिला, तो लॅपटॉप भाड्याने दिला. माझ्या मुलीनं काय इन्स्टावर ते काय काय बनवायची, ते विकायचे तिचे पैसे, त्याच्यावर ती सिंगापूर आणि दुबईच्या कॉन्फरन्सला गेली. इतका अभ्यास तिचा झाला. नॉटिंगहममध्ये तिचा नंबर लागला,
पहा चांगल्या कर्माची फळं. बावनकुळे साहेबांना कळालं, आम्हाला बोलून घेतलं, काय करता म्हटलं, काय तर लोन अप्लाय करतो. मी कशाला आहे म्हणे. वर्षाचा 61 लाख रुपये खर्च या राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब माझ्या मुलीचा करतायत, लक्षात ठेवा. चांगलं केल्यावर सगळं चांगलं होतं. आज माझी गाडी मला तुमच्याकडनंच मिळते, मला कपडे तुमच्याकडनंच मिळत आहेत, सगळं तुमच्याकडनंच मिळत आहेत. आणि मृत्यूपत्र तयार केले, 2.5 कोटी रुपये वेगवेगळ्या संस्थांना वाटतोय. लवकरच तो कार्यक्रम आपण पुण्यामध्ये घेतोय. मला प्रॉपर्टीच करायची नाही. आणि मी जी संस्था उभारणार आहे, मी गेल्यानंतर ती जिल्हा अधिकाऱ्यांच्या ताब्यात जाईल असं मृत्यूपत्रात लिहिलंय, लक्षात ठेवा. एकदा या समाजासाठी काहीतरी करण्याची उर्मी ठेवा. अरे इतकी लोक तुमच्या मागे उभी राहतात, इतकी गर्दी मागे तुमच्या येते ना, की तुमच्या चांगल्या कामाला मदत करणारी माणसं आहेत. इथे बसणाऱ्या माझ्या 150-200 भगिनी आहेत ना, अरे झाली ना तुमची भाऊबीज, आज आलं ना एक प्रतिष्ठान पुढे, केली ना तुमची भाऊबीज. का केली? म्हणून आपलं हे सगळं असताना ज्ञान, रोज ज्ञान, ज्ञानाच्या बळावर तुम्ही जग जिंकू शकता. म्हणून या 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आज काही तुम्हाला नाही आठवलं ना, माझं लेक्चर नाही आठवलं, बाबा शेठचं नाही आठवलं, जान्हवीताईंचं नाही आठवलं, दिवाळी नाही आठवली, आज एकच तर किशोर भाऊंच्या व्यासपीठावर 4 गोष्टी कळायला. ह्या जरी इम्प्लिमेंट करायच्या ठरवल्या ना, कुणाची अवकात नाही तुम्हाला थांबवण्याची. 4 गोष्टी: मन, बुद्धी, चारित्र्य आणि ज्ञान. अरे ज्ञानदेवांनी हे तर केलं, ज्ञानदेवांचं मन ताब्यात आलं, ज्ञानदेवांची बुद्धी शाबूत राहिली, ज्ञानदेवांनी चारित्र्य सांभाळलं, ज्ञानदेवांनी ज्ञान मिळवलं आणि अज्ञानाचा अंधकार दूर करणारा ज्ञानदेवाचा विश्वमाऊली झाला. हे उदाहरण याच मातीतलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी तेच केलं, जगद्गुरु तुकोबरायांनी तेच केलं, नाथबाबांनी तेच केलं. आमच्या असणाऱ्या सगळ्या तुरुंगामध्ये प्राण सोडणारे, बलिदान देणारे राष्ट्रासाठी त्यांनी सगळ्यांनी तेच केलं. ज्ञानाच्या बळावर जाऊन लंडनमध्ये जाऊन बंदुकी बनवण्याचं शिक्षण, बॉम्ब बनवण्याचं शिक्षण घेतलं सेनापती बापट. अरे काय इतिहास आहे, काय केलं या लोकांनी. 7 समुद्रा पलीकडे जाऊन आपलं चारित्र्य, आपली बुद्धी, आपलं ज्ञान, आपलं मन एका कार्याला समर्पित केलं. निदान तुम्ही तुमच्यासाठी तरी ही शक्ती कामाला लावा. पुन्हा हा जन्म नाही. आता माझं काय होईल, इथे गाडीत बसल्यानंतर घरी जाईल की नाही माहीत नाही, पुन्हा संवाद करता येईल की नाही माहीत नाही, क्षणभंगूर आहे सगळं. म्हणून हे सगळं होत असताना आजची दिवाळी या 28 वस्तूंनी तुम्ही जरूर साजरी करा. पण किशोर भाऊंचं खरं कार्य ते आहे की या दिवाळीच्या माध्यमातून तुमच्या घरामध्ये आनंद यावा, तुमच्या घरातली विघ्न कमी व्हावीत, तुमचं घर एकत्र चांगला गुण्या गोविंदाने नांदावं आणि तुमच्या घरातनं एखादं लेकरू असं तयार व्हावं की त्यानं किशोर भाऊ सारखं पुढे येऊन कार्य करावं. ही खरी भाऊबीज आहे, ही तुमची ओवाळणी आहे. तुम्ही किशोर भाऊंना काय करगुटा देऊ नका, रुमाल देऊ नका, किशोर भाऊंना एकच द्या. तुमची जी लेकरं असतील ना, त्या लेकरांना सांगा, अरे बाळा, आज एक किशोर चव्हाण पुढे आला, आज त्याचं प्रतिष्ठान पुढे आलं, 150 बहिणींची दिवाळी झाली, तू लेकरा एक काम कर. ही माझी खरी त्याला ओवाळणी असेल. तू ज्या दिवशी 150 बहिणींची दिवाळी करशील ना, त्या दिवशी माझं खरं भाग्य उजाळल्याशिवाय राहणार नाही. असंच घरी जाऊन सांगा. या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. कुणी ना खुणावते, कुणी न वाट दाविते, कुठेच उंबऱ्यावरी कुणी दिवाण ठेविते, तमात जरी काळची स्वतः उजेड व्हायचे, श्री आभाळ फाटले, दिशात चाळ पेटिले, परीन बावरायचे. आज आपुलकीच्या भाऊबीजेला जमलेल्या माझ्या सगळ्या बंधू भगिनींनी तुम्हा सगळ्यांना पुढेच जायचे, पुढेच जायचे, पुढेच जायचे मनापासून शुभेच्छा देतो. व्यासपीठाला देखील धन्यवाद देतो. बोलवलं, सन्मान केला, विचार व्यक्त करण्याचं भाग्य मिळालं. एकदा फक्त पुंडलिक कवरदेवचा जयघोष करूयात. 1-2-3 माझ्या आवडीच्या घोषणा आहेत त्या देऊयात आणि मग पुढचा कार्यक्रम तुमचा सुरू होईल. सगळ्यांनी ताठ जागेवरच बसायचे, पायातली पादत्राणं काढायची जशी मी माझी काढलेली आहेत. सगळ्यांनी हात असे वर करायचे, सगळ्यांनी असे हात वर करायचे, सगळ्यांनी डोळे बंद करायचे, डोळे बंद करायचे. खोल श्वास आत घ्यायचा आहे आणि आपल्या मनातली सगळी चिंता, काळजी, भय, भीती, द्वेष सगळा बाहेर टाकून द्या श्वासा वाटे. पुन्हा एक खोल श्वास आत. या प्रतिष्ठाननं आमची भाऊबीज केली, या प्रतिष्ठानला खूप खूप धन्यवाद. ज्ञानोबा, तुकोबा, विठोबा, शिवबा, असं बळ दे रे, असं बळ दे रे. सगळीकडून ढासळतंय पण उभं राहण्याची हिंमत दे. आणि जे जे समाजामध्ये चांगलं करतायत त्यांच्या मागे माझं पुण्य उभं कर. म्हणून ईश्वरा, आज तुझ्याकडे आराधना करताना तुझ्या असणाऱ्या भजनानं आणि जयघोषानं ही प्रार्थना आमची स्वीकार कर. आई वडिलांचं स्मरण, गुरूंचं स्मरण, आपल्या गावाचं स्मरण, आपल्या असणाऱ्या मित्रांचं स्मरण
आणि ज्यांनी ज्यांनी कधी ना कधी आपल्यावर उपकार केले या सगळ्यांचं स्मरण करून खोल श्वास आत आणि टाळे वाजून सगळ्यांनी माझ्याबरोबर विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. श्वास आत आणि टाळे वाजून सगळ्यांनी विठाला विठाला विठाला. आवाज आला पाहिजे, तुमचा आवाज आला पाहिजे. पांडुरंगाचं राव माऊलींची समाधी, देहूचे तुकोबारा आणि रायगडाचा शिवबापर्यंत आवाज गेला पाहिजे. ठाला 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 ठाला. या भजनात पण सायन्स आहे. ज्यावेळी तुम्ही ठल 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 असं म्हणता ना, आपले अँडोक्राइन ग्लँडसला एक प्रकारची एनर्जी होती, एनर्जाइज होतात ते. कधीतरी मी सांगायला येईल, आता सगळ्यांनी माझ्या बरोबर एकदा घोषणा द्यायची. महाराष्ट्राची घोषणा, संप्रदायाची घोषणा, हिंदू धर्माची घोषणा. सगळ्यांनी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की. आता हात खाली. आता 3 घोषणा मनापासून, हृदयापासून. पहा तुमच्यात ना काही ऑर्गन्सला आता प्रेरणा मिळाली असेल, काही शांत झाले असतील, काहींना प्रेरणा झाली असेल. अँडोक्राइन ग्लँडस ना एनर्जाइज झाल्यावर हालचाल होते. हीच तर समाधी आहे आपली, जी मी रोज सकाळी अनुभवतो. आता घोषणा द्यायची आपल्याला. एक घोषणा ज्या राजामुळे आपण दिवाळी साजरी करतो त्याची, एक शंभू राजांची, एक भारत मातेची आणि एक हर हर महादेव. सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. एक भारत मातेची घोषणा देताना आमचे जे जे सेनानी हुतात्मे झाले, ज्यांनी ज्यांनी या देशासाठी तुरुंगवास भोगला, फास आपल्या गळ्याभोवती घेतला. अरे बाबू गेनू माहीत नाही, रक्ताची एक एक चिळकांडी स्वातंत्र्यासाठी टाहो फोडत होती, तो बाबू गेनू. हे सगळे आमच्या नजरेसमोर आणा. आमचे ऋषी संत महात्मे ज्यांनी ज्यांनी या राष्ट्राला मोठं करण्यासाठी बलिदान दिलं, त्या सगळ्यांना समोर आणून एक जय असा की पुण्याच्या मातीतनं लाल किल्ल्यापर्यंत आवाज केला पाहिजे. सगळ्यांनी आपल्या मुठी आवळा. सगळ्यांनी धमन्यातनं तो जय म्हणताना रक्त उसळलं पाहिजे. आणि माझ्या घोषणेमध्ये सगळे महापुरुष अवतरतात, त्याची अनुभूती माझं हृदय घेतं. सगळ्यांना विनंती आहे, एक जय माझ्या बरोबर. भारत माता की, हरे हरे, जय भवानी, गणपती बाप्पा, मंगल मूर्ती. धन्यवाद. रामकृष्ण. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्यात. संत तुकाराम महाराज ज्यांचा श्वास आहे, ज्यांच्या नीतिमत्ता या विषयावरती त्यांनी प्रबंध सादर केलेला आहे, असे महाराज हरिभक्तपरायण जगद्गुरु कृपांकित डॉक्टर चेतनानंद महाराज पुणेकर यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूयात. महाराज तुमचं हे आशीर्वचन ऐकण्यासाठी आम्हाला 1 वर्षाची प्रतीक्षा करावी लागली आहे. किशोरजींनी गेल्या वर्षी तुमची तारीख घेण्याचा प्रयत्न केला होता, त्यावेळी ती तारीख बुक असल्यामुळे या प्रतिष्ठाच्या कार्यक्रमात आपण येऊ शकणार नाही, पण ती आणि ह्या वर्षाची कसं पूर्णपणे झालेली आहे. आपल्या आशीर्वचनातून आमच्या माता भगिनींना, कार्यकर्त्यांना एक वेगळीच ऊर्जा मिळेल आणि समाजामध्ये प्रत्यक्ष व्यवहारामध्ये जगत असताना प्रेरणा त्यांना मिळेल. यानंतर या भावभीज संचामध्ये आपण प्रत्यक्ष ज्या ज्या वस्तू देतोय त्या साहित्याची यादीचं वाचन मंडळाचे कार्यकर्ते हेमराज साळुंके करतील. आपण भाऊबीजेनिमित्त महिलांना देण्यासाठी हा संच जो बनवलेला आहे, त्यात रवा, मैदा, बेसन पीठ, भाजके पोहे, वनस्पती तूप, खाद्यतेल, गूळ, साखर, शेंगदाणे, गोटा खोबरे, गुलाबजाम मिक्स, चकली भाजणी, चकली मसाला, चिवडा मसाला, पंढरपुरी डाळ, मोती साबण, पंती, रांगोळी, सुवासिक तेल, उटणे, अगरबत्ती,
आकाश पंदील, लक्ष्मी, उमरापट्टी आणि भाऊबीजेसाठी खास साडी चोळी. धन्यवाद. यानंतर प्रत्यक्ष मुख्य कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी आपण अनेकांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम आपण साजरा करतो, त्यामुळे त्यांचा आभार व्यक्त करणं हे आमचं इथे कर्तव्य आहे. हे आभार प्रदर्शन करण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते विजय चौधरी यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. नमस्कार. आभार प्रदर्शन करतोय. आजच्या आपल्या आपुलकीची भाऊबीज या कार्यक्रमासाठी आपला बहुमूल्य वेळ देऊन उपस्थित राहिलेले आपले प्रमुख पाहुणे जगद्गुरू कृपांकित डॉक्टर चेतनानंद महाराज पुणेकर यांचे मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार. इतर अतिथी दीपक उर्फ बाबाशेठ मिसाळ आणि सौ जानवी जोगळेकर यांचे मंडळाच्या वतीने विशेष आभार. हे जे आपण किट पाहतो या किटसाठी आपल्याला विविध देणगीदारांनी आपले भेटवस्तू आणि देणगी स्वरूपात आपल्याला रोख मदत केलेली आहे, त्यांचे आभार मानतो मी. ज्यांनी साखर उपलब्ध करून दिले ते श्रीनाथ मस्कोबा साखर कारखाना यांचे मंडळाच्या वतीने आभार. खाद्यतेल ज्यांनी आपल्याला दिलं ते सरला सुरेश कळंत्री नाशिक यांचे मंडळाच्या वतीने आभार. गुलाबजामुन मिक्स ज्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलं ते आनंद पितळे मनसर यांचे मंडळाच्या वतीने आभार. तयार चकली ज्यांनी दिले आपल्याला ते बेकलाईटचे सचिन मालपानी यांचे मंडळाच्या वतीने आभार. चकली भाजणी ज्यांनी उपलब्ध करून दिली ते सिद्धकला दर्शन तापडिया यांचे मंडळाच्या वतीने आभार. पॅकिंग बॉक्स ज्यांनी उपलब्ध करून दिले ते रवींद्र पॅकेजिंग श्री कोठारी सर आणि श्री राहुल चव्हाण यांचे मंडळाच्या वतीने आभार. चकली मसाला ज्यांनी उपलब्ध करून दिला ते श्री मंगेश मुतडा. चिवडा मसाला ज्यांनी उपलब्ध करून दिला ते झरीकर मसाले परभणी यांचे मंडळाच्या वतीने आभार. वनस्पती तूप ज्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलं ते प्रकाश शेठ कुतवळ फूड प्रायव्हेट लिमिटेड यांचे मंडळाच्या वतीने विशेष आभार. साडी चोळी ज्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिली ते पेशवाई क्रिएशनचे श्रीयुक्त यमुल सर यांचे मंडळाच्या वतीने आभार. रवा मैदा खाद्यतेल ज्या वस्तू उपलब्ध करून दिल्या ते महेश देशपांडे, शंकर वैरागकर, रामलिंग कानडे आणि बबुवान सोमवंशी यांचे मंडळाच्या वतीने विशेष आभार. आणि आपण आत्ता ज्या हॉलमध्ये बसलो आहे त्या हॉलसाठी जे आपले पुणे महानगरपालिकेचे ते कर्मचारी आणि इतर व्यवस्थापन समिती जे काम करत असते त्यांचे मंडळाच्या वतीने आभार. जे आपण लाईट व्यवस्था पाहतोय ते लाईट व्यवस्था ज्यांनी उपलब्ध केलेली आहे ते निजामपूरकर लाईट्स यांचे आभार. मंडप व्यवस्था ज्यांनी केली ते बोताटे मंडप आणि व्यासपीठ सजावट यांचे मंडळाच्या वतीने आभार. आणि या कार्यक्रमासाठी ज्यांनी आपल्याला देणगी स्वरूपात किंवा निधीमार्फत ज्यांनी आपल्याला मदत केली असे सर्व देणगीदार आणि मंडळाचे हितचिंतक यांचे मंडळाच्या वतीने विशेष आभार. जनसेवा सहकारी बँक आणि जनता सहकारी बँक यांचे मंडळाच्या वतीने आभार. आणि आपण आपला बहुमूल्य वेळ देऊन आपण इथं सर्वजण उपस्थित राहिला याबद्दल आपले मंडळाच्या वतीने विशेष आभार. धन्यवाद. Mm-hmm.